श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. जरा घरच्या अंगणामध्ये औदुंबर निघाले आहे तरी ते काय करावे? असू दे, जर तुम्हाला काय त्यांनी बाधा होत नसेल तर ते वाढू देत. दादा, माझ्याकडे 100 नारळ आहे, त्याचा उपयोग कसा करावा? बघावा लागेल, तो नारळ ओला आहे का सुकलेला ते तर बघावं लागेल ताई. ओल्या नारळावरती वेगळ्या क्रिया होतात, सुक्या नारळावरती वेगळ्या क्रिया होतात. माझ्या मुलाचा गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करावा का? करा प्रयत्न, चांगली गोष्ट आहे ताई. प्रयत्न करा, पण कोणाला ॲडव्हान्समध्ये पैसे देऊ नका गव्हर्नमेंट जॉबच्या नावाने. लोक गव्हर्नमेंट जॉब लावून देईल म्हणून ॲडव्हान्स पैसे घेतात आणि नंतर मग रफूचक्कर होतात. तर असे गोष्टी करू नका. आपलं सगळं काय एक नंबरचं आपण पैसे कमवतो, त्याच्यामुळे काय रक्त आटून पैसे कमवलेले असतात आपण. त्याच्यामुळे तुम्ही कृपया करून चिटर लोकांना पैसे देऊ नका. कष्ट करून MPSC UPSC टाईप जर काय करता आलं आहे ना, ते PS असिस्टंट सेल्स इन्स्पेक्टर, DYSPच्या परीक्षा असतात ना, तर त्यातून होत असेल तर तसं करा. स्पर्धा परीक्षेतून करा ताई. हो, पितृतर्पण येणाऱ्या अमावस्येला केलं तरी चालणार आहे. दादा, डिलिव्हरीची तारीख जवळ आली आहे, तुमचा आशीर्वाद असू द्या. बिलकुल आहे, आपल्याकडे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठीचा उपाय आहे, तो प्रतिनिधींकडून घ्या. ठीक आहे. केळकर, श्री गुरुदेव दत्त, कसे आहात? गीतताई, श्री स्वामी समर्थ. शिवतत्वामध्ये रुद्राक्ष कोणते धारण करावे? पंचमुखी रुद्राक्ष धारण करा. पंचमुखी रुद्राक्ष धारण करा. ठीक आहे. घरी साधना करणे आणि बाहेर जाऊन अरण्यात किंवा डोंगरात साधना करणे किती योग्य आहे? अरे, हा खूप चांगला प्रश्न आहे. खूप चांगला प्रश्न आहे. बाहेर साधना करताना आसन घेणे योग्य आहे का? खडकावर बसून साधना करणे योग्य आहे का? घरी घरी बसून साधना करणं आणि जंगलात अरण्यात जाऊन साधना करणं ह्याच्यामध्ये फरक आहे. तर ह्याच्यावरती कोणाला मार्गदर्शन हवं असेल तर मला सांगा, कारण की मी सुद्धा बाहेर फिरण्यावरती आणि बाहेर जाऊन बसण्यावरती माझा विश्वास आहे. तर तुमच्यापैकी जर कोणाला ह्यात इंटरेस्ट असेल, पुरुष वर्ग, महिला वर्गांमध्ये, तर मला नक्की आता कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आम्हाला उत्तर सांगा, आम्ही याचं उत्तर देऊ. बघा, घरामध्ये साधना करणं आणि अरण्यात जाऊन साधना करणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे आणि खूप फरक पडतो. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. जर कोणाला उत्तर हवं असेल तर डेफिनेटली मला कृपया करून कमेंट सांगा, कमेंटमध्ये करा, मी सांगतो उत्तर, पण तुमच्या सगळ्यांच्या इच्छेने सांगणार. एकदम माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे. मी बाहेर, घराच्या बाहेर जास्त काळ राहिलेलो आहे. मी जंगलात राहिलो. 2008 साली ज्यावेळेला अनुग्रह झाला थोरले स्वामी महाराजांचा, तर 2008 सालापासून ते 2013 सालापर्यंत मी जंगलामध्ये साधना केलेली आहे. ते पण ती साधना करण्याची पण एक पद्धत असते. तर तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल तर मी तुम्हाला टोटल प्रॅक्टिकल नॉलेज देतो. थेरेटिकल नॉलेज माझ्याकडे नाही चालणार, प्रॅक्टिकल नॉलेज देतो. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो, पण महिला वर्गांसाठी नियम वेगळे आहेत, पुरुष वर्गांसाठी नियम वेगळे आहेत. ठीक आहे, एवढं फक्त लक्षात घ्या. पण खूप मस्त आहे, इंटरेस्टिंग आहे, पण तेवढं जिगर लागतं, तेवढं गट्स लागतात. ठीक आहे. रात्री जाऊन निर्जन ठिकाणी जाऊन राहण्यात, तिथे साधना करणं, तिथे राहून साधना करण्यामध्ये गट्स लागतात. तर माझा त्याच्यामध्ये 2008 सालापासून ते 2013 सालापर्यंतचा काळ गेलेला आहे. जंगलात एकांतामध्ये साधना करण्याचा काळ गेलेला आहे. तर मग मी तुम्हाला, आणि त्याच्यानंतर 2014 सालापासून जी आम्ही रात्रसेवा सुरू केली, त्याच्यानंतर मग 2014, 15, 16ला ती सेवा आम्ही थांबवली आणि त्याच्यानंतर मग 16ला दत्तप्रबोधिनीची स्थापना करून मग आपण ऑनलाईनद्वारे दत्तप्रबोधनाचं कार्य सुरू केलं. आणि त्याच्यानंतर मग आता तुमच्या समोर जे सगळ्या सेवा सुरू आहेत त्या सगळ्या ऑनलाईन सेवा सुरू आहेत. ठीक आहे. तर मग ह्याच्यामध्ये काय झालं, पहिल्याच्या काळी ज्या वेळेला मी 5 वर्ष, 2008 ते 2013 माझी ही 5 वर्ष खूप क्रुशियल होती. ह्याच्यामध्ये मला सगळ्या देवतांचं दर्शन झालं.
ह्याच्यामध्ये मला खूप दुर्लभ दुर्लभ मला शक्त्यांचा मला ह्याच्यामध्ये प्राप्ती झाली या 5 वर्षामध्ये. आणि त्या शक्त्यांना ज्या वेळेला मी वापरात आणलं 2013 पासून जनहितासाठी म्हणजे लोकांच्या उद्धारासाठी लोकांच्या भल्यासाठी 2014 साली ज्या वेळेला मी ह्याला वापरात आणलं तर त्या शक्त्यांमध्ये वाढ झाली. त्या शक्त्यांमध्ये वाढ होत गेली. कारण मी स्वार्थी हेतूने कधी न वापरता जनहितामध्ये लोकांच्या भल्यासाठी शक्ती वापरली. त्याच्यामुळे महाराजांनी वाढ केली मला. पण हे सगळ्या गोष्टीची सुरुवात जी आहे ती घरात साधना करून नाही होणार. यासाठी तुम्हाला जंगल वगैरे चांगली सफारी टाईप जर काय असेल तर त्याच्यामध्ये तर मी एक्सपर्ट आहे. मग कारण की मी जंगला वगैरे जाऊन पहिल्यापासून बसतो. आजच सकाळी आलो. तुम्हाला विश्वास नाही बसणार. आजच आउट ऑफ स्टेशन होतो. आजच सकाळी आलो. ठीक आहे. आणि तुमच्या समोर तर लाईव्ह मध्ये आहे. राऊत श्री गुरुदेव दत्त. हा पितृ अमावस्येला उतारा काढा काय हरकत नाही. पितृ अमावस्येला उतारा काढा. अच्छा दादा, सात्विक शक्ती काळ्या विद्येला पळून का नाही लावत? समजा देवीची खूप कृपा असलेल्या कुटुंबावर सुद्धा त्या विद्येचा परिणाम का होतो? देवी त्याला इफेक्ट होऊच का देते? दादा, काळ्या विद्या देवीला कशी हरवू शकते? ऐका आता याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे ताई, काम करताई मी तुम्हाला सांगतो देवीचं कसं असतं माहिती आहे. देवीच्या हातामध्ये ऑथॉरिटी नसते. मी पहिले तुम्हाला क्लिअर करतो. कारण कारण काळ्या विद्येवरती जर डायरेक्ट जर घणघणाटी जर आरोप तुम्ही जर करत असाल की काळ्या विद्येचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या परिवारावरती होतो, ज्या घरामध्ये देवीची उपासना होते, लक्षात घ्या देवी डिसिजन लगेच देत नाही. देवीकडे एक संधिकाळ असतो. कारण देवीकडे ती ऑथॉरिटी नसते लगेच डिसिजन द्यायची. तिला सद्गुरूच्या माध्यमातून तिला निर्देश द्यावे लागतात. ती स्वतः कायदे हातात घेऊ शकत नाही. पॉईंट नंबर 1 लक्षात ठेवा. तुम्हाला जर हा अनुभव घ्यायचा असेल की काळ्या विद्येला पळून का लावत नाही, तर तुम्ही काळ भैरव सेवा सुरू करा. काळ भैरव सेवा मार्गामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही वाढत जाणार त्या त्या वेळेला तुमच्यावरती होणाऱ्या काळ्या विद्येचा जो प्रयोग आहे तो रिव्हर्स फिरत जातो. विषय समजून घ्या. काळ भैरव भक्ती मार्गाने ह्याचं मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता तुम्हाला लाईव्ह तुम्हाला उदाहरण पण देतो. कळलं? कारण की देवीचं कसं आहे की त्याच्यामध्ये देवीचं तर आता आमच्याकडे म्हणजे दत्तप्रबोधिनीमध्ये दक्षिणेश्वर काली आणि स्मशान कालीची आमच्याकडे साधना आहे. ठीक आहे. पण ह्या साधनेमध्ये त्या त्या साधनेच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होणारा साधक पण लागतो. म्हणून आजीवन साधक जे आहेत त्यांना मी दक्षिणेश्वर कालीची साधना देतो, जी घरगुती आहे. भवसागरात राहून करायची साधना आहे. देहाच्या आत राहून करायची साधना जी आहे ती दक्षिणेश्वर कालीची साधना आहे. विषय कळला? त्याने काय होतं, त्याने अंकुश बसतो. कारण डायरेक्ट जर तुम्ही देवीची उपासना करायला जाल तर देवी तुमचं काही ऐकणार नाही. तुम्हाला माध्यम लागतं. मग तिथे काळं भैरव माध्यम लागतं किंवा सद्गुरू माध्यम लागतं. मग हे पहिले तुम्ही ठरवा ताई की तुम्हाला हे माध्यम आहे की नाही आहे ते. त्याच्यानंतर मग तुम्ही पुढच्या गोष्टी बोला. ठीक आहे. दादा, तुमची अपॉइंटमेंट बुक केली आहे, कधी मिळेल? लवकर मिळेल ताई. लवकर मिळेल ताई. कामाचा व्याप असतो ताई. आयसीयूचे पेशंट्स असतात, अपघाती लोक असतात. ठीक आहे. अपघाती लोक असतात, झपाटलेली लोक असतात ताई. पहिले त्यांना वेळ द्यावा लागतो. ठीक आहे. दादा, तुम्हाला तांत्रिक साधना कशी प्राप्त झाली सगळं सांगतो, तुम्हाला सगळं सांगतो. पहिले एक लक्षात घ्या, आपण दत्तमार्गी आहोत, आपण दत्त संप्रदायामध्ये आहोत. आपलं जे जे काही साधना होते, साध्य आहे, समाधी आहे, ही सगळी दत्त महाराजांच्या चरणांना अनुसरून आहे. मगाशी त्यांचा जो प्रश्न होता मगाशी त्यांचा जो प्रश्न होता की घरात साधना केल्याने किंवा अरण्यात साधना केल्याने काय फरक पडतो? तर अरण्यामध्ये अरण्यात आता काय पहिल्यासारखी जंगलं तर काय राहिली नाही आहेत. पहिल्यासारखी जंगलं तर काय राहिली नाही आहेत. तरी सुद्धा मी तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगलं मार्गदर्शन करू शकतो प्रॅक्टिकली. पण तुम्हा लोकांना इंटरेस्ट आहे का त्याच्यामध्ये? पण असं करू नका की लगेच घरातून बॅग उचलली आणि जंगलात गेले आणि काहीतरी शोधायला गेले आणि तुम्हाला काही सापडलं. असं होणार नाहीये. मला ह्याच्या पहिले तुम्ही लोकांनी शब्द द्या की तुम्ही लोक असं कधी करणार नाही. तर मी तुम्हा लोकांना बोलतो. ताई, जय योगेश्वर ताई, मी काय म्हणतो, मी तुम्हाला माहिती देतो आता. अरण्यामध्ये साधना केल्याने आणि घरात साधना करण्याचे काय फरक आहेत. पण
पण माझा आहे तुमच्या लोकांकडे, मला तुमच्या लोकांकडून शब्द पाहिजे. मी जर तुम्हाला माहिती दिली तर तुम्ही लोक घरच्यांना सोडून बॅग उचलून सुट्टी घेऊन कामाची जंगलात जाणार नाही. जर असं म्हणत असाल तर मी सांगतो, कारण लगेच तुम्ही मोटिवेट व्हाल आणि मग लगेच बोलाल की आम्हालाही काहीतरी सापडेल आणि आम्ही जाऊ आणि आम्हालाही कोणीतरी गहिनीनाथांसारखा आम्हाला आशीर्वाद देईल. आहे की नाही, जंगलामध्ये गहिनीनाथांसारखा आशीर्वाद देईल आणि आम्हालाही पटकन त्या योग्याची आम्हाला परिभाषा प्राप्त होईल. असं होणार नाही. अरे वा, काल आजीवन सभासद झाले ताई, खूप छान झालं. खूप छान झालं ताई. तर मला तुम्ही सगळ्यांनी शब्द द्या की कोणीही कौटुंबिक कौटुंबिक जबाबदारीपासून पळून कुठेही जाणार नाही. मला महाराजांनी सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून मला महाराजांनी त्या लेवलवरती आणलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मृगजळाच्या मागे तुम्ही कोणी धावणार नाही. हा, नाही तर असं नको व्हायला. मग मी सांगतो, असं नको व्हायला की तुम्ही लोक लगेच पटकन बॅग उचलली आणि आठवड्याच्या भरात प्लॅन करून टाकला जायचा. ठीक आहे, असं नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, चला. घर सोडून जाऊ नका ना, तर तुमच्या घरचे माझ्या शोधात येतील की म्हटलं आमच्या घरातली व्यक्ती कुठे गेली सांगा. मी बोलेल अरे मी कायच नाही बोललो, इथे मला महाराजांनी संसारात बसवलेलं आहे, इथे महाराजांनी शहरात बसवलेलं आहे, मला कशाला महाराज आता पाठवतील जंगलामध्ये, जर मलाच नाही पाठवणार तर यांना कशाला पाठवतील, मग हा ही काय गेली. असं नको व्हायला. आहे की नाही, त्याच्यामुळे ऐका आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. हा, घरात साधना केल्याने आणि अरण्यात साधना केल्याने काय फरक असतो. ठीक आहे, सगळ्यात सगळ्यात पहिले घरात जर तुम्ही साधना करता तर सगळ्यात पहिले घरातल्या वास्तूचा तुमच्या साधनेवरती परिणाम होतो. घरातल्या वास्तूचा सगळ्यात पहिले तुमच्या साधनेवरती परिणाम होतो. वास्तू जर बाधित असेल तर तुमची होणारी साधना वास्तूचे खड्डे भरण्यामध्येच खर्च होते. विषय कळला. सगळ्यात पहिला पॉईंट लक्षात घ्या. जर तुमची वास्तू बाधित असेल, वास्तू जर विदिशा असेल, तर तुम्ही जी काय साधना करता, मग नामस्मरण करा, पारायण करा, अनुष्ठान करा, तंत्र करा किंवा कुठला मंत्रयोग करा, लययोग करा, हाठयोग करा, तर तर तुमची ऊर्जा जी आहे ती त्या वास्तूमध्ये असलेले खड्डे, अर्थात वास्तूमध्ये असलेल्या त्रुटी, दोष काढण्यामध्येच त्या साधनेच्या ऊर्जेचा विनियोग होतो. म्हणजे ती ऊर्जा समजा ती ऊर्जा तुम्ही समजा काय तुमच्या सत्कर्मासाठी जर तुम्ही बोलला असेल की आता मी हे अनुष्ठान करतो, या अनुष्ठानातून मला हे कार्यसिद्धी पाहिजे, पण तुम्ही जे अनुष्ठान कराल तर पहिले तुमच्या परिसरामध्ये असलेले खड्डे पहिले भरून निघतात. मग ती ऊर्जा जी आहे, समजा तुम्ही म्हणालात की मी 1.25 लाखचा जप करतो. हा, समजा 1.25 लाखचा जप करतो आणि दशांश भाग हवन करतो. तर तुम्ही 1.25 लाखचा जो जप कराल, दशांश भागचं हवन कराल, पहिले तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही साधना करत आहात घरामध्ये, त्या घराची वास्तू पहिले ती करेक्शनमध्ये येते आणि करेक्शनमध्ये आल्यानंतर मग तुमची जी पुढची क्रिया आहे ती तुम्हाला लागू होते. मग तोपर्यंत तुमची जी ऊर्जा आहे ती वाया जाते. विषय कळला. हा, दंडवते. तुम्ही काय करा, भाऊ, तुम्ही प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, ते तुम्हाला सांगतील. कुडाळला लवकरच येणारे पडते, भयंकर पाऊस आहे, भयंकर पाऊस आहे. समजून घ्या, पावसामध्ये नाही होते कामं, कारण की एकाच कामासाठी नाही, 2-3 कामं एकत्र असल्यावरती यायला बरं वाटतं. मी तुम्हाला लोकांना काय म्हणलं, मी जे पॉईंट बोललो ते कळालं का. घरामध्ये जर वास्तूचा दोष असेल तर घरात कितीही तुम्ही कष्ट करा, साधना करा, पहिले वास्तूमध्ये पडलेले दोष निघण्यामध्येच ती ऊर्जा खर्च होते. तुम्हाला हा पहिला पहिला विषय कळाला का. कळाला असेल तर हो बोला, मग मी पुढे जातो. नाही कळाला तर प्रश्न विचारा. प्राजक्ता, नंतर हा प्रश्न घेऊ, पहिले मुख्य प्रश्न घेऊया. घरातला आणि बाहेरचा जो विषय आहे, वास्तूचा दोष असेल तर घरात केलेली साधना वास्तूला करेक्शन मध्येच खर्च होते. धन्यवाद, धन्यवाद. म्हणजे हा पहिला पॉईंट तुम्हाला कळाला की घरामध्ये साधना केल्याने काय होतं. ठीक आहे, म्हणून आपण काय करतो, तुम्हाला सगळ्यांना वास्तूचे उपाय देतोय. ते वास्तूचे उपाय तुम्ही घरात बसल्या करायचे, जेणेकरून काय होतं की तुमची जी ऊर्जा आहे साधनेची,
नामस्मरणाची पाळण्याची, ती तुमच्या उद्धारासाठी तिचा उपयोग होईल, ना की तुमच्या वास्तूमध्ये असलेले खड्डे भरून काढण्यासाठी तिचा उपयोग होईल. म्हणून तुम्हा लोकांना मी काय करतो, नेहमी वास्तूचे उत्तारे आणि वास्तूचा उपाय देतो, म्हणजे तुमची कुठली ऊर्जा विनाकारण नको तिथे खर्च नाही होणार. म्हणजे तुमची इतकी काळजी आपण करतोय की तुमच्या ऊर्जेला, तुमच्या वेळेला आपण खूप जपतो, जेणेकरून तुमची ऊर्जा आणि तुमचा वेळ नाही वाया जाणार. कळालं? हा पॉइंट लक्षात ठेवा की घरामध्ये जर दोष असतील, घराची वास्तुवी दिशा असेल, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, जर वास्तूमध्ये दिशा फिरलेल्या असतील किंवा वास्तूच्या ठिकाणी आग्नेय दिशेला पाणी आहे, पाण्याचा साठा आहे, आग्नेय दिशेला टॉयलेट बाथरूम आहे, ईशान्य दिशेला टॉयलेट बाथरूम आहे, नैऋत्य दिशेला टॉयलेट बाथरूम असेल, ठीक आहे, आणि वास्तू क्रॉस असेल, वास्तूचा कोपरा कट, कॉर्नर कट झाला असेल, तर तिकडे जी साधना होते, त्या साधनेचा जे काही ती एनर्जी आहे, जी काही ऊर्जा आहे, ती तिथली वास्तू ग्रहण करते, कारण ती वास्तूमध्ये पडलेले खड्डे, दोष त्या साधनेच्या ऊर्जेने ते ऑटोमॅटिकली भरायला चालू होतात. पण त्याच्यामुळे तुमचे हेतू साध्य होणार नाहीत. तुमचं अख्खं जीवन त्या वास्तूचे जे खड्डे पडलेले आहेत ते भरण्यामध्ये जाणार. तुम्ही कधीही जीवनामध्ये त्या वास्तूमध्ये वरती येऊ शकत नाही. तुम्ही सकाळी पैसा कमवणार, संध्याकाळी ती वास्तू पैसा खर्च करून टाकणार. परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला नवीन मेहनत करावी लागेल आणि आजार होईल तो वेगळे, आजारपणा पडेल ते वेगळे, घरामध्ये भांडण तंटा होईल तो वेगळा. म्हणून घरामध्ये केलेली साधना जी असते, वास्तू जर योग्य असेल तर घरातली साधना तुम्हाला फळू शकते. पण वास्तू जर दोषयुक्त असेल, बाधायुक्त असेल, तर तुम्ही घरात कितीही साधना करा, त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. त्याचंही फळ तुम्हाला मिळत नाही. पॉईंट नंबर 1. म्हणून घरात साधना करण्याचा हा सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे की वास्तूचा त्रास. प्रॉब्लेम नंबर 2, कुलदैवतेचा त्रास. कुलदैवत जर हरवलेलं असेल, रुसलेलं असेल, हरवलेलं असेल, रुसलेलं असेल किंवा बांधलेलं असेल, ज्या घरामध्ये कुलदैवत हरवलेलं आहे, म्हणजे समजा तुमचं मूळ स्थान सोडून सुखवस्तीसाठी तुम्ही दुसरीकडे गेलात राहायला, आणि तिथे राहिल्यानंतर तुमच्या मागच्या पिढीने समजा सासूने सुनेला सांगितलंच नाही की घरामध्ये परडी आहे ना, आणि सासूची परडी राहिली गावाला आणि सुनेला माहितीच नाही की घरामध्ये परडी आहे, आणि कधी तिने कुळाचार जर सांगितला तर तो परडीचा जो त्रास आहे तो पुढच्या सुनेला होतो. घरामध्ये समजा देवाची पालखी आहे, देवाची जत्रा आहे, देवाचं लग्न आहे, त्याच्यामध्ये जो मान असतो, कोणाचा मशाल धरायचा मान असतो, कोणाला भंडारा उधळायचा मान असतो, कोणाला कोणाला हत्तीचा म्हणजे जी लगाम असते ती धरायचं, हत्तीवरती देवाची मिरवणूक निघते. प्रत्येकाला मान ठरलेले असतात, प्रत्येक मानकरी असतात. तो मानकरीचा जो मान आहे जर तो खंडित झाला तर तिकडे कुलदेवतेचा त्रास होतो. बांधलेलं कुलदैवत आहे, समजा घरामध्ये काही समजा नात्या गोत्यातून समजा काही क्रिया केल्या गेलेल्या आहेत, अघोरी क्रिया केल्या गेलेल्या आहेत, काही डांबरतंत्र केले गेलेले आहे, विषय कळाला? तर त्याच्यामध्ये समजा काही क्रिया केल्या गेलेल्या आहेत कुलदेवतेच्या सानिध्यामध्ये, मग तिथं काय होतं की कुलदेवतेचे दरवाजे बंद होतात त्या कुळासाठी, त्या घरासाठी. एका परिवाराने केलेल्या दुष्कृत्याचा परिणाम सगळ्या घरामध्ये, सगळ्या कुळाला होतो. कळालं? मग त्याच्यामध्ये काय होतं की आपण फसतो. आणि कुलदैवतकडे जरी तुम्हाला जायचं असेल तरीही सुरुवातीला पहिले काळ भैरवच असतो. तुम्हाला तुमचे कुलदैवत माहिती असो अथवा नसो, तुम्हाला तुमचं कुलदैवत प्राप्त असो अथवा नसो, सगळ्यात पहिले काळ भैरव, मग बाकीचे कुलदैवतेकडे डायरेक्ट जाऊन चालत नाही, पहिले भैरवनाथांकडे जावंच लागतं. भैरवनाथ हे सुमेरू आहे, त्यांचं उल्लंघन होत नाही. विषय कळला? सगळ्यात पहिले घरात साधना जी होते, घरात साधना होते आणि अरण्यात साधना होते. अरण्याचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. अरण्याचा तो माझा फेवरेट विषय, कारण की मी अरण्यामध्ये राहून साधना केली, मी जंगलात राहून साधना केलेली, त्याच्यामुळे मला माहिती आहे. घरात राहून पण साधना होते, पण अरण्याची साधना जास्त गट्स लागतात, त्याच्यामध्ये पॉवर जास्त असते. विषय कळला? तर ह्याच्यात घरातल्या साधनेचा सगळ्यात पहिला ड्रॉबॅक काय आहे? वास्तूचा दोष. दुसरा ड्रॉबॅक काय आहे? कुलदेवतेचा त्रास. बांधलेलं कुलदैवत, रुसलेलं कुलदैवत आणि हरवलेलं कुलदैवत. 3 नंबरमध्ये काय त्रास होतो घरामध्ये? कर्णीवारीचा त्रास असतो घरामध्ये. हारपुडेताई श्री गुरुदेव दत्त. घरामध्ये कर्णीबाधेचा त्रास असतो. हा, मग त्या घरामध्ये कर्णीबाधा, समजा मोठी जाऊ आहे, छोटी जाऊ आहे, हा,
घरामध्ये काका काकी असतात, घरामध्ये आत्या आहे, मामा आहे, मामी आहे. मग ह्या अशा ठिकाणाहून ना घरामध्ये जर करणीबारीचे प्रकार झाले, ठीक आहे, लग्नामधले प्रकार झाले, मैतावरती पण प्रकार करतात, मृत्यूला गेला तरी माणसं सोडत नाहीत करणी करायचं, असं झालेलं आहे. असंच झालेलं आहे. मग करणीचे प्रकार झाले असतील तर ते साधनेमध्ये अडथळा उत्पन्न करतात. विषय कळला? तर तीन प्रकारच्या दुविधांना आपल्याला सामोरं जावं लागतं जर आपण घरात साधना करत असेल तर. सगळ्यात पहिले वास्तूचा त्रास असेल तर, दुसरा कुलदेवतेचा त्रास असेल तर, आणि तिसरा करणीबारीचा त्रास असेल तर. या तीन त्रासांना आपल्याला सामोरं जावं लागतं घरामध्ये जर तुम्ही साधना करत असाल तर. विषय कळला? बरं, कळला की तू कृपया करून सूचित करत जा मला, कळला नाही तर कसं नको व्हायला की पुढचं पाठ मागचं सपाट. कृपया करून सांगा मला जर कळालं तर. नाही कळालं तर परत विचारा. कृपया करून टाईप करून सांगा मला कळालं असेल तर. आणि लाईक पण करा. कळालं का व्यवस्थित? अरे इथे मी तुम्हा लोकांना पॉवरमध्ये आणायचा प्रयत्न करतोय, पण पॉवरमध्ये येण्यासाठी तुम्हा लोकांना सगळे शक्य पंजे कळाले पाहिजे. सगळं तुम्हा लोकांना कळायला पाहिजे की चला आपण लाईफ जगतोय, सकाळपासून रात्रीपर्यंत ज्या घरात राहतोय, ज्या संसारात राहतोय, ज्या वातावरणात राहतोय, इथले चक्के पंजे काय आहेत, हा हे कळायला पाहिजे तुम्हा लोकांना. तुम्ही जोपर्यंत स्वतःची बुद्धीचा वापर नाही करत तोपर्यंत तुम्ही काय वरती नाही येऊ शकत. अतिशय सुंदर झालं ताई. हा, होल्ड करा ताई, एक्साइटमेंट होल्ड करा. सगळं सांगतो ताई, निर्जन ठिकाणची जागा मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. सगळं सांगणार आहे, पण मला स्टेप बाय स्टेप मला तुमच्या लोकांकडून मला पोचपावती पाहिजे की खरोखर कळतंय की नाही कळतंय. आता जी घरात साधना होते तिचा जो इम्पॅक्ट आहे निगेटिव्ह, तो कळाला का तुम्हाला सगळ्यांना? बघा, मला एक माहिती आहे, आज मी साधनेमध्ये आहे. मी एकदम पॉवर पॅक कंडिशनमध्ये असतो. 24/7 मी एकदम हाय व्होल्टेज साधनेमध्ये असतो. त्याच्यामुळे मला माहिती आहे की एनर्जी लेवल मेंटेन कशी होते. अरे वा, कळलं, खूप छान झालं देवरुखकर. तुम्हा सगळ्यांना कळालं हे फार महत्वाचं आहे माझ्यासाठी. लक्षात घ्या, घरामध्ये साधना करण्याचा सगळ्यात पहिला दुष्परिणाम असा आहे की वास्तुदोष असेल तर वास्तूमध्ये तुमची साधनेची जी काही ऊर्जा आहे ती खर्च होते. कुलदेवतेचा त्रास असेल तर तिकडे तुम्हाला आडकाठी उत्पन्न होते. ठीक आहे. आणि करणीबाणीचा त्रास असेल तर तिकडे तुमचा पाय मागे ओढतात एनर्जीज. हे प्रॉब्लेम घरामध्ये उद्भवतात. विषय कळला? पॉईंट नंबर 1. हा घरातल्या साधना करण्याचा परिणाम आहे. ठीक आहे. प्लस घरामध्ये काही काही ठिकाणी सोयरसूतक मासिक धर्म पण पाळत नाहीत. हा दुसरा प्रॉब्लेम आहे. सोयरमध्ये काय आहे की नात्यामध्ये कुठे मुलं बाळ पैदा झाली, जन्माला आली, तर ते पण पाळत नाहीत. काय काय ठिकाणी त्याचा त्रास घरामध्ये होतो साधनेमध्ये. सुतक पाळत नाहीत काय काय ठिकाणी. काय काय ठिकाणी तेरावा करायचा असतो, तिसऱ्या चौथ्या दिवशीच तेरावा करून टाकतात. काय काय ठिकाणी तिसऱ्या चौथ्या दिवशीच तेरावा करून टाकतात. कळालं? मासे धर्मामध्ये घरामध्ये शिवता शिवत पाळत नाहीत. घरात जी रजस्वला महिला आहे, जिला मासिक धर्म आलेला आहे, ती 10 ठिकाणी भिंतीला हात लावते, पडद्यांना हात लावते, खुर्च्यांना हात लावते. हा, त्या घरामध्ये पावित्र्य नाही राहत. म्हणून मासिक धर्म असलेल्या स्त्रीने एका ठिकाणी बसून आराम करावा. आहे की नाही? त्यांच्या बसण्याची व्यवस्थित व्यवस्था करावी कॉर्नरमध्ये. त्यांना जागेवरती पाणी आणि जेवण जाऊन दिलं पाहिजे. महिन्यातून 25 दिवस जर ती स्त्री कष्ट करणारी असेल तर तिला महिन्यातून 5 दिवस निसर्गाने तिला आराम करायची संधी दिलेली असते. मग त्या संधीचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्यायला पाहिजे. तुम्हाला लोकांना समजतं का मी काय बोलतो? पहिला प्रॉब्लेम सांगितला तुम्हाला. घरामध्ये साधना करण्याचा त्रास कसा आहे, वास्तुदोष आहे, कुलदेवतेचा त्रास आहे, करणीबारीचा त्रास आहे, पहिला प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये काय येतं? सोयरं येतं, सूतक येतं आणि मासिक धर्म येतं. हा 2 नंबरचा प्रॉब्लेम झाला. हा 2 नंबरचा प्रॉब्लेम झाला. 2 नंबरचा प्रॉब्लेम कळाला का?
2 नंबरचा प्रॉब्लेम कळाला का? पहिला प्रॉब्लेम कळाला घरातलं साधना करण्याचा. 2 नंबरचा प्रॉब्लेम कळाला का? सौरसूतक मासिक धर्म कळाला का तुम्हा लोकांना? हो तर बोला. धन्यवाद ताई. कळालं कळालं. आनंद वाटला ताई. आनंद वाटला आनंद वाटला. दुसरा प्रॉब्लेम कळाला. आता तिसरा प्रॉब्लेम सांगतो. घरामध्ये साधना करण्याचा आणि अरण्यात साधना करण्याच्या मध्ये काय फरक आहे? तिसरा प्रॉब्लेम सांगतो घरात साधना करण्याचा. घरात साधना करण्याचे विघ्न कशा असतात बघा. सगळ्यात पहिले घरात जर तुम्ही साधना करत असाल तर पहिल्या गोष्टी तुमचं की तुमचा नियमाचा विषय. तुमचा नियम तुमचा राहत नाही तुमच्या ताब्यामध्ये. घरामध्ये साधना करताना तुमचा नियम तुमच्या ताब्यात राहत नाही. तुम्ही नियम पाळत नाही. पॉईंट नंबर 1. पहिला नियम आहे हा. तुमचे साधनेचे नियम तुम्ही घरात पाळत नाही. पॉईंट नंबर 1. साधनेचा आहार तुम्ही पाळत नाही. साधनेचा आहार तुम्ही पाळत नाही. पहिली गोष्ट साधनेचे नियम तुम्ही पाळत नाही घरामध्ये साधना करायला लागल्यावरती. दुसरं साधनेचा आहार असतो. प्रत्येक साधनेचा आहार असतो. जर मी तुम्हाला काही साधना सांगितली तर साधनेचा एक आहार आहे. त्या साधनेमध्ये तुम्ही जर नोटीस केलं असेल तर भगवती त्राटक मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं महिला वर्गांसाठी. तर त्याच्यामध्ये तुम्ही लोकांनी नोटीस केलं असेल तर मी त्यामध्ये साधनेचा आहार सांगितला की साधनेमध्ये कसा आहार पाहिजे, काय काय वर्ज्य करायचंय, काय खायचंय, हे सगळ्या गोष्टीचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होतो. तर सगळ्यात पहिले हो बरोबर ताई, तुम्ही एकदम बरोबर पकडलं. धरसोड होते ताई. तर ते चुकीचं आहे ताई. आहे की नाही? ते चुकीचं आहे. धरसोड नाही झाली पाहिजे. पहिला नियम तुमचा नियम. तुम्ही नियमासोबत तुमची कमिटमेंट नाही. पॉईंट नंबर 1. तुमच्या आहारासोबत तुमची कमिटमेंट नाहीये. तिसरं तुमच्या विहारासोबत तुमची कमिटमेंट नाहीये. नियम, आहार आणि विहार या तिघांवरती तुमची कमिटमेंट नाहीये. विषय समजून घ्या मी काय म्हणतो. विहार म्हणजे काय? कोण सांगेल मला? विहारावरती कमिटमेंट नाही म्हणजे कोण सांगेल? विहारावरती कमिटमेंट नाही म्हणजे कोण सांगेल? आहार तर कळाला तुम्हाला, नियम कळाले, आहार कळाला. विहारावरती तुमची कमिटमेंट नाही. विहार म्हणजे काय कोण सांगेल? बघूया आपल्यात कोण हुशार आहे. आपल्यात कोण हुशार आहे बघूया. विहार म्हणजे काय? पहिल्या मी तुम्हाला घरामध्ये आणि अरण्यामध्ये साधना करण्याचे फरक सांगतोय. घरामध्ये पहिला प्रॉब्लेम सांगितला. सगळ्यात पहिला वास्तूचा त्रास, कुलदेवतेचा त्रास आणि कर्णिमळेचा त्रास. हा पहिला प्रॉब्लेम सांगितला. दुसरा प्रॉब्लेम सांगितला सोयरं सूतक मासिक धर्म. हा दुसरा प्रॉब्लेम सांगितला. तिसरा प्रॉब्लेम मी सांगतोय नियम, आहार आणि विहार. तर नियम, आहार आणि विहारामध्ये विहार काय प्रकारे कोण सांगेल? हा ताई, फिरणे ताई बरोबर आहे. पण विहार म्हणजे काय? विहारमध्ये काय येतं? नाही ताई, स्वच्छंद फिरणे नाही. विहार म्हणजे आपण लोकांच्या घरी जातो, तिथलं अन्न ग्रहण करतो, तिथलं पाणी ग्रहण करतो, परान्नाचा त्रास हा विहारामध्ये येतो. परान्नाचा त्रास. विषय समजून घ्या. नियम, आहार आणि विहार. नियम म्हणजे साधनेचा नियम आहे. दुसरा आहार आहे आपला सात्विक आहार आहे. दाल चावल खाओ प्रभू के गुण गाओ असा तुमचा आहार पाहिजे. हा. आणि विहारमध्ये काय होतं की तुम्ही इथे जा तिथे जा, तुम्ही याच्या घरात जा, कधी काकाच्या घरी जा, कधी मामाच्या घरी जा, कधी आत्याच्या घरी जा, कधी मावशीच्या घरी जा, तिथलं अन्न ग्रहण करा. तर विहारामध्ये काय येतं? परान्नाचा विषय विहारामध्ये येतो. कारण तुम्ही बाहेर पडलात तर डेफिनेटली बाहेर पडल्यावरती बाहेरचं अन्न आणि बाहेरचं पाणी तुम्ही ग्रहण करणार. ठीक आहे. तर विहार जो आहे ह्याच्यावरती तुम्हाला नियंत्रण प्राप्त केलं पाहिजे. तुम्ही विहारामध्ये कोणाच्याही घरी नाही गेलं पाहिजे, कोणाचे अन्न नाही ग्रहण केलं पाहिजे. तुम्ही लोकांचं अन्न ग्रहण करणार तर त्याची जी काही स्पंदनं आहे ती तुमच्या देहामध्ये उतरतात. विषय समजला? लोहार श्री गुरुदत्त लोहार, कसे आहात? बाहेर जाणं येणं फिरणं थांबलंच पाहिजे की साधनेच्या काळामध्ये तुमचा नियम मोडला जातो. साधनेच्या काळामध्ये तुमचा नियम मोडला जातो. म्हणून बाहेरचं फिरणं थांबवा. म्हणजे काय होती? नियमावरती तुम्हाला काय मिळतो? एक कंट्रोल येतो.
विषय कळला. आता सगळ्यात पहिले घरामध्ये साधना करणं आणि अरण्यामध्ये साधना करणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर घरामध्ये साधना करण्याचे परिणाम मी तुम्हाला सांगितले. हे परिणाम माझ्या अपॉइंटमेंटमध्ये ज्यावेळेला लोक येतात आहे की नाही, त्यावेळेला लोकांच्या घरामध्ये जे जे मी बघितलं तिथे मी लोकांना सांगितलं की तुमच्या घरामध्ये या दिशेला प्रॉब्लेम आहे, त्या दिशेला प्रॉब्लेम आहे. लोक बिचारे आपापल्या त्या कॅमेऱ्यामधून ते घर बघतात सगळीकडे. ते त्यांना सांगितलं घरामध्ये इथून प्रॉब्लेम झालाय, तर लोकांना सगळं सांगितलं. पण हे जे एकूण कलेक्टिव्हली जे लोकांचे त्रास आहेत, जे एवढ्या वर्षापासून आपण लोकांच्या सेवेमध्ये आहोत, एवढे आज आज 9-10 हजार अपॉइंटमेंट झाले असतील आतापर्यंत माझ्या लोकांसोबत. 9 ते 10 हजार अपॉइंटमेंट्स इझिली झालेले आहेत. तर लोकांच्या घरामध्ये जो प्रॉब्लेम आहे तो मी तुम्हाला कंटिन्यू सांगेन की साधनेमध्ये किती त्रास होतो. सगळ्यात पहिला त्रास साधनेमध्ये होतो तुमच्या वास्तूचा त्रास, तुमच्या कुलदेवतेचा त्रास, तुमच्या कन्येबाईचा त्रास. हा पहिला सेक्शन झाला. दुसरा सेक्शन मधला त्रास कुठला होतो? सोयरसूतक मासे धर्म, हा दुसऱ्या सेक्शनचा त्रास आहे. तिसऱ्या सेक्शन मध्ये त्रास काय होतो? यम नियम, सॉरी, तुमचा नियम, आहार आणि विहार, हा तिसऱ्या सेक्शनचा प्रॉब्लेम आहे. या 3 सेक्शन मध्ये तुमच्या घरामध्ये त्रास होतो. हा, आता चौथा सेक्शन सांगतो. हा चौथा सेक्शन एवढा डेंजरस आहे की नाही. हे 3 सेक्शन जरी तुम्ही पाळले तरी चौथा सेक्शन जो आहे हा खूप टफ आहे. पण हा मोस्टली सांसारिक माणसाला कंट्रोल होत नाही. ठीक आहे. चौथ्या सेक्शन मध्ये सगळ्यात पहिला प्रॉब्लेम जो येतो तो येतो ब्रह्मचर्याचा. हा, सगळ्यात पहिला प्रॉब्लेम येतो ब्रह्मचर्याचा. तुम्ही साधना करताय तर तुम्हाला ब्रह्मचर्य पालन करता आलं पाहिजे. हा, नवरा बायको जरी असतील तरी त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक टाइम असतो. त्याच्यामुळे पौर्णिमा आणि अमावस्यामध्ये फिजिकल रिलेशन नाही झाले पाहिजे. ठीक आहे. आणि ज्या वेळेला फिजिकल रिलेशन करतात त्याच्या नंतर पटकन आंघोळ केली गेली पाहिजे, कारण की वेताळेश्वराला ती अवस्था चालत नाही, ती अवस्था आवडत नाही. त्याच्यामुळे ब्रह्मचर्याचा हा विषय आहे, हा अतिशय महत्वाचा आहे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 मध्ये चुगली करणे, चुगल्या नाही करायच्या. ठीक आहे. सेक्शन 4 मधल्या गोष्टी सांगतोय. पहिला नंबर ब्रह्मचर्य आहे. दुसरी गोष्ट चुगल्या नाही करायच्या, लावालाव्या नाही करायच्या. ठीक आहे. कोणावरती खेकसायचं नाही, कोणाला ओरडायचं नाही, कोणाचा अपमान नाही करायचा, कोणाला हर्ट नाही करायचं. पहिली गोष्ट ब्रह्मचर्याचं पालन करणं. दुसरी गोष्ट लावालाव्या नाही करायच्या, अंतर्मुख राहायचं. कोणाशी लावालाव्या नाही करायचं, कोणाला काय बोलायचं नाही, काय नाही. आपण आपल्या जिंदगीमध्ये रमून राहायचं, आपण अंतर्मुख व्हायचं, बाहेर बघायचं नाही. पहिलं ब्रह्मचर्य सांगितलं. दुसरं तुम्हाला सांगितलं अंतर्मुख राहणे, म्हणजे चुगल्या न करणे. ठीक आहे. दुसरं चुगल्या न करणं सांगितलं. ठीक आहे. तिसऱ्या क्रमांकामध्ये परस्त्रीला आई किंवा बहिणी समान बघणे. विषय कळला? परस्त्रीला आई किंवा बहिणी समान बघणे. या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. 4 सेक्शन मी तुम्हाला टोटल सांगितले. घरामध्ये साधना करणे, अरण्य साधना करण्यामध्ये काय फरक आहे? घरात साधना केल्याने अडचणी उत्पन्न होतात. त्या अडचणीचे मी तुम्हाला 4 सेक्शन मध्ये तुम्हाला मी डिवाइड करून सांगितलं. पहिल्या सेक्शन मध्ये सांगितलं वास्तू त्रास, कुलदेवचा त्रास, करणीवरचा त्रास. दुसऱ्या सेक्शन मध्ये तुम्हाला सांगितलं सूर्यसूतक मासिक धर्म. तिसऱ्या सेक्शन मध्ये तुम्हाला सांगितलं नियम, आहार आणि विहार. आणि चौथ्या सेक्शन मध्ये सांगितलं ब्रह्मचर्य, अंतर्मुक्ता आणि परस्त्री मातेसन. ठीक आहे. हे 4 सेक्शन मी तुम्हाला सांगितले. तुमच्यापैकी हे 4ही सेक्शन किती लोकांना कळाले खरं सांगा? 4ही सेक्शन किती लोकांना कळाले? प्रॉपर मी तुम्हाला मुद्देसूद पोलसानीजी, श्री गुरुदेव पोलसानीजी, चारही मुद्दे किती लोकांना कळाले? कृपया करून उत्तर द्या आणि लाईक करा लाईव्ह सेशन आवडत असेल तर. आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. लोकांना कळू दे रे, साधना करताय तुम्ही घरामध्ये, काय करता तुम्हाला लोकांना कळायला पाहिजे. प्रॉपर कळायला पाहिजे सगळ्यांना. नुसतं हो नका बोलू, खरोखर कळालं का सांगा. माझं मन ठेवू नका, तुमच्या आत्म्याचा आवाज तुम्ही ऐका आणि उत्तर द्या. थोरात ताई, श्री गुरुदेव दत्त ताई कुठेत आपले थोरात भाऊ? दिसत नाहीयेत. त्यांचे गुडघे बरे आहेत का आता? गुडघ्यांना मागे जखम झाली होती. चला, आनंद आहे. देवरे कळालं व्यवस्थित, आनंद वाटला देवरे.
हिंदी त्यांना पण कळालं. चला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळालं. परब कळालं का व्यवस्थित? आता याच्यामध्ये आनंद वाटला. खूप छान झालं. ह्याने काय होणार आहे की तुम्हा सगळ्यांना ना एक प्रॉपर पाथ मिळणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. प्रॉपर प्रॉपर तुम्हा लोकांना रस्ता मिळेल याच्याने, जेणेकरून तुम्हाला कोणी दिशाभूल नाही करू शकत. तुम्ही हवं तर लिहून घ्या या गोष्टी, तुमच्या मोबाईलच्या नोटपॅडवरती ठेवा. म्हणजे कधी कधी ऑन द वे असताना पटकन तुमची नजर त्या मुद्द्यांवर गेली ना, तर तुम्ही लोक कधीच ना तुम्ही चुकणार नाही. महाराजांना तुमच्याबद्दल अभिमान वाटेल. दत्तगुरू तुमच्या सोबत राहतील जर त्यांना कळालं की तुम्ही या मुद्द्यांवर चालताय. या चारही मुद्द्यांवर जर तुम्ही चालाल तर महाराजांना तुमच्याबद्दल प्रेम वाटेल, विश्वास वाटेल की तुम्ही कधीही भटकणार नाही. ज्या वेळेला भटकाव स्थिती निर्माण होईल त्या वेळेला तुम्ही हे 4 सेक्शन तुम्ही व्यवस्थित तुम्ही नजरेखालून घाला आणि तुमची मनाची गाठ तुमच्यासोबत बांधाल. महाराजांना तुमच्याबद्दल सगळ्यांबद्दल अभिमान वाटेल. आता त्यांना तुमच्याबद्दल अभिमान वाटला, तुमच्यावरती विश्वास होईल. त्यांचा तुमच्यावरती विश्वास वाढला, ते तुम्हाला जवळ करतील. जवळ केल्यानंतर तुम्हाला दत्तदृष्टांत होतो. दत्तदृष्टांत होल्यानंतर दत्त कटाक्ष होतो. दत्त कटाक्षानंतर तुम्हाला सगळ्या दत्तानुग्रह होणार. विषय कळला? विषय कळालं? अरे गोलटकर का नाही कळालं? गोलटकर मग लाईव्ह सेशन परत एकदा बघा. ठीक आहे, लिहून घ्या. अर्धवट जर बघत असाल तर कन्फ्युजन मध्ये राहणार. ठीक आहे. आनंद आहे, आनंद आहे. आता याच्यामध्ये पुढचा मुद्दा काय माहितीये? याच्यामध्ये पुढचा मुद्दा काय माहितीये? आता हा झाला घरातले साधनेचा विषय. घरात साधना करण्याची काय नियमावली आहे? ही नियमावली झाली 4 सेक्शन मध्ये तुम्हाला मी सांगितलं. अरण्यामध्ये साधना करायची आहे, हा विषय एकदम दुर्लभ आहे आणि तुम्हाला लोकांना हा विषय कुठेच नाही मिळणार. तुम्हाला याच्या आधी मला खरं सांगा, अरण्यामध्ये साधना करणं, जंगलामध्ये जाऊन साधना करण्यावरती कोणी याच्या आधी काही माहिती कोणी गोळा केली आहे? कोणी काय सांगितले तुम्हाला? कारण तुम्हाला मी जे आता सांगणार आहे ना, तो माझा अनुभव आहे. तो माझा अनुभव आहे. मी एवढे वर्ष अरण्यामध्ये जे जातो साधना करायला, हा त्याचा अनुभव आहे. विषय कळला? नाही. अरण्यात साधना कशी करावी, अरण्यात कुठे जावं कुठे नाही जावं, ह्याच्याबद्दल कधी तुम्ही युट्यूबवर फेसबुकवर कुठे काही बघितलंय का? का माझ्याकडूनच ऐकताय? बर बर, ठीक आहे, हरकत नाही. चला, हरकत नाहीये. मी सांगतो. जय योगेश्वर भाऊ, जय योगेश्वर. मी सांगतो तुम्हाला. अरण्य अरण्य मी सांगतो सांगतो सगळं सांगतो. फक्त कसं आहे, तुम्ही सगळ्यांनी मला प्रॉपर उत्तर द्या, म्हणजे मी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन व्यवस्थित देतो. ठीक आहे, चला, ठीक आहे, हरकत नाहीये. आता आता आपला विषय सुरू झाला, घरचा विषय झाला. घरातल्या साधनेमध्ये आणि अरण्याच्या साधनेत काय फरक आहे? तर घरातली साधना मी तुम्हाला सांगितली. आता अरण्याच्या साधनेचं सांगतो. हा, सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले अरण्यामध्ये मोबाईलला रेंज नसते. त्याच्यामुळे तिथे सगळ्यात पहिले तुमची अडचण होऊ शकते. तिथे मोबाईलला रेंज नसते. हा, जर मोबाईलला रेंज नाही तर नाही तुमचा व्हॉट्सअप चालणार, नाही तुमचं फेसबुक चालणार. हा, आधीच सांगतो, तिथे मोबाईलला रेंज नसते. सगळ्यात पहिले तिकडे सगळ्यात पहिली तुमची टेक्निकल अडचण होणार की तुम्हाला व्हॉट्सअपची सवय आहे, फेसबुकची सवय आहे, गुगलची सवय आहे, युट्यूबची सवय आहे, तर ती सवय तुमची मोडली जाणार अरण्याच्या साधनेमध्ये. हा, तर ती सवय जी मोडली जाणार आहे ना, ती सवय जी तुमची मोडली जाणार आहे ना, ती ती सवय जर तुम्हाला अरण्यात जाऊन साधना करायची आहे, हा, तर ती सवय आधीपासूनच तुम्ही मोडायला पाहिजे. तर तुमच्यापैकी किती लोकांना अरण्यात जाऊन साधना करायची खरं सांगा, मनापासून सांगा. घरच्यांपासून बायको घरात भांडी आपटते म्हणून मी जंगलात जाऊन बसतो, किंवा मुलं माझं ऐकत नाहीत म्हणून जंगलात जाऊन बसतो, यासाठी नाही करायची. तुमच्यापैकी किती लोकांना जंगलात जाऊन बसायचंय साधना करायला? माझ्यासोबत नाही यायचं, मी सांगतो, मी एकांतात जातो.
मी एकटा जातो आणि हे एकांताचा प्रवास आहे. तुमच्यापैकी किती लोकांनी जंगलात जाऊन बसायचंय खरं सांगा. सगळ्यात पहिले तुमची सगळ्यात पहिले व्हॉट्सअप, फेसबुक, गुगल, यूट्यूब यांची सवय मोडणार. जरा तुम्ही साधनाची सुरुवात सर्वप्रथम कुठल्या साधनेपासून केलेली आहे ते सगळं सांगतो, मी सगळं सांगतो ताई. पहिले मला प्रश्नाची उत्तर द्या. तुमच्यापैकी किती लोकांना अरण्यात जायचंय? अरे कविता ताई, तुम्हाला जायचंय अरण्यात. घरचे मग काय जेवणार मग? घरच्यांना जेवण कोण बनवून देणार ताई? महेश भाऊंना जायचंय, चला ठीक आहे. नरदेह उत्तम असा देह माहिती आहे मला. पुरुष वर्गाला काही त्रास नसतो. मुख्यतः महिला वर्गांना जायचंय म्हटलं तर अरे बापरे, तर वर्षाताईंना पण जायचंय. अरे हे तर सगळेजणच जायला निघाले जंगलामध्ये. अरे हारपुडे ताई, आता 2 दिवसापूर्वी तर आता मुलाला घरी आणून ठेवलं, परत तुम्ही म्हणताय जंगलात जायचं. तर आता मग काय करणार घरचे? मग तुमचे काय माझ्या मागे लागतील मग, ताई कुठे गेल्या म्हणून. अरे महिला वर्गांना जास्त जायचंय पुढे पुढे कर. काय भीती, मला तर आता भीती वाटायला लागली. काय करू कळायला मार्ग नाहीये. महिला वर्गांनाच पुढे पुढे जायचंय, अरण्यामध्ये जाऊन साधना करायची. अरे जोशीताईंना पण जायचंय. अरे असं करू नका रे. मला तर वाटलं पुरुष वर्ग बोलतील, पण सगळे महिला वर्गच उत्तर देत आहेत. माझ्या भीतीचं कारण झालंय हे लोक संसाराची बीज घरात टाकून जातील, जंगलात निघून त्यांचे घरचे येतील आपल्याला शोधत. ताई काय ताई, घरच्यांना नाही घेऊन जाऊ शकत ताई. कसं घेऊन जाणार? तुम्ही जाणार जंगलामध्ये, मग जंगलामध्ये जायला तुम्हाला मग भूक लागणार. मग भूक लागली म्हणून तुम्ही गाय पाळणार. मग गायीसाठी मग तुम्हाला चारा पाहिजे. मग तुम्ही शेती करणार. मग घर बांधणार. मग घरामध्ये मग उंदरं होणार. मग उंदरं मारायला तुम्ही परत तुमचा संसार सुरू राहणार. असं नाही चालत ताई. हा का लहान मुलाचा खेळ आहे का? कठीण परिस्थिती आहे. आता तुम्हा लोकांना मी एवढी भारी इन्फॉर्मेशन देणार होतो अरण्यामध्ये साधनेची. आता मला आता असं वाटायला लागले बोलू की नको बोलू. जबाबदारी झटकून स्वामी मान्य करणार नाही, पण मला तुमच्या लोकांना शब्द पाहिजे, विशेष करून महिला वर्गाकडून. तुम्ही लोक तुमचं घर सोडून कुठे जाणार नाही. पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. ठीक आहे, त्या पहिले काळाला परिस्थिती वेगळी होती. आता तसं नाही राहिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो काही कारण आहे. तुम्ही लगेच एक्साइटमेंट मध्ये हो नका बोलू. घरच्यांना वैतागून जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही जाऊन जंगलात राहतो, तर हा तुमचा खूप मोठा गोड गैरसमज आहे. सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले सांगतो, महिला वर्गांनी घर सोडून कुठे जायचं नाही. पहिलेच क्लिअर करतो. पहिलेच क्लिअर करतो. हा नाही तर बोलाल की नवऱ्याने मारलं, कानाखाली मारली, मुलं बाळ शिव्या देतात म्हणून मी जाते घर सोडून, घरात कोणी मला मानत नाही, इज्जत देत नाही म्हणून घर जाते सोडून. ही भूमिका नाही चालणार. अरण्य साधना आणि घरातल्या साधनेमध्ये हाच फरक असतो. अरण्यातली साधना जी असते ती सर्वसंग परित्यागाची पहिली पायरी आहे. सर्वसंग परित्यागाची पहिली पायरी आहे अरण्य. आपल्या नरदेहामध्ये किंवा आपल्या स्त्री देहामध्ये 4 आश्रमांचा उल्लेख आहे. पहिलं ब्रह्मचर्य, दुसरं गृहस्थाश्रम, तिसरं पहिलं ब्रह्मचर्य आहे, दुसरं गृहस्थाश्रम आहे. ठीक आहे. तिसरं कुठला आश्रम आहे सांगा? तिसरं कुठला आश्रम आहे सांगा? पहिलं ब्रह्मचर्य आश्रम आहे, दुसरं गृहस्थाश्रम आहे. तिसरं कुठला आश्रम आहे सांगा? कोण सांगू शकतो? 4 आश्रम आहेत. पहिले ब्रह्मचर्य आश्रम, दुसरं गृहस्थाश्रम आहे. हा. तिसरं कुठला आश्रम आहे?
तिसरा आश्रम कुठले? वानप्रस्थ आश्रम तिसरं. बरं, चौथं कुठला कुठला आश्रम आहे? संन्यास आश्रम आहे. चौथं संन्यास आश्रम आहे. पहिलं ब्रह्मचर्य, दुसरं गृहस्थाश्रम, तिसरं वानप्रस्थ आश्रम आणि चौथं संन्यास आश्रम आहे. तर तुम्ही लोक जर वानप्रस्थाश्रमामध्ये जाणार आहात, अर्थात अरण्यामध्ये जाणार आहात, तर तुम्ही सर्वसंग परित्यागाची पहिली पायरी चढणार आहात. सर्वसंग परित्यागाची पहिली पायरी म्हणजे पुरुष देहाने नर देहाने हेच ठरवायचं आहे की मी आता अंतर्मुख आहे. अहम ब्रह्मास्मी. माझ्यामध्ये सगळ्या सृष्टीचा लय आहे आणि त्या लयामध्ये माझ्या चित्ताचा लय आहे, ही धारणा त्या वानप्रस्थाश्रमामध्ये असते. आता इथे जर महिला वर्गाने जर असं काही केलं की वानप्रस्थाश्रमामध्ये जर प्रवेश केला संसार करताना, तर संसाराची जी गर्भाची बीज आहे, जे मंगळसूत्र धारण केलेलं असतं त्याच्यामध्ये जे काळे दाणे आहेत, ती संसाराची बीज आहेत. मग ती तुम्ही सोडून किंवा ती तुम्ही टाकून जाऊ शकत नाही. म्हणून महिला वर्गांना गृहस्थाश्रमातच राहायचं आहे. नरदेहानेच फक्त वानप्रस्थाश्रमामध्ये प्रवेश केला पाहिजे. वानप्रस्थाश्रम म्हणजे सर्वसंग परित्याग. असं नाही की जंगलात जाऊन राहणं, वानप्रस्थाश्रम म्हणजे सर्वसंग परित्याग. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये स्त्रिया नाही जाऊ शकत का? त्यावर काय ताई कसं असतं, स्त्रियांनी जावं पण किती दिवसासाठी? एक 5 दिवस, एक 7 दिवस, एक 10 दिवस, बस. नंतर मग त्याच्यामध्ये काय होतं ताई, वितुष्ट निर्माण होतं. मग एकांत चावायला येतो अंगावर, ते एकांत आपल्या अंगावर धावून येतो. तुम्हाला नाही सहन होणार ताई एवढ्यात कोणालाही. महिला वर्गांना सवय आहे बहिर्मुखी जीवन जगायची. महिला वर्गाने अंतर्मुखी व्हायला पाहिजे. मग कुठेतरी तुम्ही एकाच घरात राहून, एकांतामध्ये राहून तुम्ही तुमचा एकांत अनुभवता आला पाहिजे. पुरुष वर्गामध्ये कसं आहे की बाहेर जर राहिली तर ते लवकरात लवकर ते अंतर्मुख होऊ शकतात आणि परिस्थितीशी ते स्वतःला ॲडॉप्शनमध्ये आणू शकतात, ते ॲडॉप्ट करू शकतात, स्वतःला इम्प्रोवाइज करू शकतात, स्वतःला ओव्हरकम करू शकतात. महिला वर्गांना इतक्या लवकर ओव्हरकम करायला त्रास होतो. म्हणून त्याच्यामध्ये घरच्यांना सांभाळूनच त्यांना करावं लागतं. कारण त्यांचं मन त्यांच्या नवऱ्यामध्ये गुंतलेलं असतं, त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये गुंतलेलं असतं, त्यांच्या बँक बॅलन्समध्ये गुंतलेलं असतं, त्यांच्या मुलाबाळांमध्ये गुंतलेलं असतं, त्यांच्या नातवंडांमध्ये गुंतलेलं असतं. विषय कळाला का? त्याच्यामुळे महिला वर्गांनी जंगलामध्ये जाऊन परमनंटली तिथे राहण्याचा तिथे बिलकुल विचार करू नये. ठीक आहे, जायचंय तुम्हाला, कसलं पारायण करायचं आहे, नवनाथ पारायण करायचंय, चला ठीक आहे, 9 दिवस राहा. हा, शिवलीलामृताचं पारायण करायचंय, चला 7 दिवस राहा. ठीक आहे, असं असेल तर तुम्ही लोक राहू शकता. पण तुम्ही पूर्णपणे पावर तुम्हाला प्राप्त करायची आहे आणि मी जंगलात जाते तसं नाही चालणार. पुरुष वर्गाचं पण तेच सांगतो, माझ्याकडे जे काही चालतं अरण्यामध्ये जंगलामध्ये जी साधनं चालते त्याच्यामध्ये टाइम लिमिट नाही आहे, त्याच्यामध्ये डे लिमिट नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, घरामध्ये साधना करणं आणि जंगलात जाऊन साधना करण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. घरामध्ये बंधनं आहेत, चारही दिशांनी 4 सेक्शन तुम्हा लोकांना घेरून आहेत घरामध्ये. हे तोडायचं असेल आणि जंगलातून साधना करायची तर तिकडचे कायदे वेगळे, जंगलाचे कायदे वेगळे आहेत. मग ते कायदे तुम्हा लोकांना नाही माहिती. घरामध्ये राहताना पृथ्वीतत्वाशी तुम्ही एकरूप नाही आहात, तुम्ही पृथ्वीतत्वासोबत सिंक्रोनाइज नाही आहात. जंगलामध्ये राहायचं तर तुम्हाला तिथे फक्त आणि फक्त पृथ्वीतत्व आहे, जलतत्व आहे, वायुतत्व आहे, आकाशतत्व आहे, अग्नितत्व आहे. पंचमहाभूताच्या सानिध्यामध्ये तुम्ही राहणार आहात. घरामध्ये तसं नाहीये. घरामध्ये प्लास्टिक लाईफ आहे, घरामध्ये आर्टिफिशियल लाईफ आहे. जंगलामध्ये टोटल पूर्ण अपोजिट आहे. पूर्ण पंचमहाभूत घरामध्ये येतात. विषय कळाला? तर घरामध्ये साधना करणं आणि अरण्यामध्ये साधना करणं ह्याच्यावर जमीन आसमानचा फरक आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे महिला वर्गाने कृपया करून अतिशय संवेदनशीलता जाणावी आणि घरामध्ये राहून साधना करावी. ठीक आहे. तुम्हाला जर एक्सपिरियन्स पाहिजे महिला वर्गासाठी, मी तुम्हाला एकदम इझी सोल्युशन देतो. तुम्ही युट्यूबवर जा आणि नदीचा प्रवाहाचा व्हिडिओ लावा. नदीचा खळखळ प्रवाह आहे, चिमण्यांचा आवाज आहे. जंगलामध्ये पावसाचा तुम्ही काय करा, रेन फॉरेस्ट टाका, रेन फॉरेस्ट व्हिडिओ. त्याच्यामध्ये पाऊस पडतोय, मोठी घरामध्ये टीव्हीची स्क्रीन असेल त्याच्यावरती रेन फॉरेस्ट लावून टाकायचं. मस्तपैकी खिडकी दिसते, त्या खिडकीमध्ये फुल हिरवगार वातावरण आहे आणि पाऊस दबादबा पडतोय. भले बाहेर तुमच्याकडे कडक उन्हाळा असो,
तुम्हाला अरण्य फील करायचंय ना, तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून फील करा. घरामध्ये थोडं मेडिटेशनची म्युझिक लावा, झऱ्याची म्युझिक लावा. त्याने काय होतं की तुमचे डोळे बंद करा आणि फील करा की मी मस्तपैकी एका हिरवगार मी डोंगराळ प्रदेशामध्ये आहे आणि बाजूला मस्त जे ओढा वाहतोय आणि ओढ्याचा सुंदर आवाज म्हणजे कानामध्ये म्हणजे भिनतोय आणि मला त्याच्यातून नामस्मरणाची गोडी लागते. अशी धारणा करा. म्हणजे घर बसल्या तुम्हाला काय होणार आहे, तुम्हाला मनाला शांती प्राप्त होणार आहे. पण ही कन्सेप्ट ही कशी आवडली ही आयडिया महिला वर्गांसाठी. म्हणजे मी पुढे अरण्याच्या विषयामध्ये हात घालण्याच्या आधी आधी मी हे हे तुम्हा लोकांना क्लिअर करतो. म्हणजे पुढे अरण्याच्या विषयामध्ये हात घातल्यानंतर कोणालाही त्याच्याबद्दल अति आकर्षण नाही होणार. मग तेच सांगतोय बरं. आवडली का कन्सेप्ट, आवडली का? एकदम मस्त आहे. घरात टीव्ही लावा. पाहिजे तर तुम्ही काय करा, महिला वर्गांना मी विनंती करतो, तुमच्या घरामध्ये जे तुमचे साहेब आहेत, आहे काय, घरामध्ये जे तुमचे कर्ते पुरुष आहेत, त्यांना सांगा मला आत्ताच्या आत्ता आजच्या आज मला मोठा टीव्ही आणून द्या. हा छोटा टीव्ही मी बघणार नाही. सांगा घरी तुमच्या जे घरामध्ये जे कर्ते पुरुष आहेत तुमच्याकडे, मग वडील आहे किंवा तुमचे साहेब आहेत किंवा तुमचा भाऊ आहे किंवा जे तुमच्या घरामध्ये कर्ते पुरुष आहे, ठीक आहे, त्यांना सांगा मला आजच्या आज मला मोठा टीव्ही पाहिजे, सोनी ब्राविया टाईप. हा, त्याच्यामध्ये मला मला तुम्ही लोक जंगलात जाऊ देणार नाही ना, मग तो खर्च मला इथे करून द्या. फक्त त्या टीव्हीवरती सिरियली बघायच्या नाहीत. त्या टीव्हीवर सिरियली बघायच्या नाहीत. त्या टीव्हीवर फक्त आणि फक्त सोनी ब्राविया सारखा मोठा टीव्ही लावून घ्या भिंतीला. हा, आणि फेसबुकच्या टाइमलाईनला तुमच्या टाकून द्या, आमच्या घरात टीव्ही आला. बघा किती कौतुक होईल तुमच्या सगळ्यांचं. हा, खर्च नाही, खर्चाचा विचार नाही करायचा. तुम्ही घरच्यांना एक सांगायचं मी अरण्यात जाते असं बोलीन तर चालेल का तुम्हाला? तिकडे गेले तर तुमच्या घराचं जेवण पाणी बंद होणार आहे. मग त्याच्यापेक्षा तो खर्च तुमचा टाळते आणि घरातल्या घरात तो खर्च करा. मोठा टीव्ही घरामध्ये लावा. हा, मोठा टीव्ही घरामध्ये लावा. मला मेडिटेशनचे म्युझिक ऐकायचंय. मला तो खळखळाट ऐकायचा आहे. मला असं त्या टीव्हीकडे बघून वाटलं पाहिजे की मी जंगलात बसलेले आहे. त्या टीव्हीकडे बघून मला त्या रेन फॉरेस्टचा मला ती खिडकी दिसायला पाहिजे. त्याच्यामध्ये मला पाऊस धबाधबा पडतोय आणि मस्तपैकी मी एसी मध्ये बसून ते मला अनुभवाय घ्यायचं. हा, म्हणजे काय होणार आहे, महिला वर्गांना तो फील पण येणार आहे की आम्ही कुठेतरी जंगलामध्ये आहे. तो फील पण येणार आहे. घरामध्ये मोठा टीव्ही पण येणार आहे. कधी तुमचा मूड चेंज झाला तर मग त्याच्यामध्ये सासू सुनाची भांडण्याचे व्हिडिओ कधी विरंगुळा म्हणून तुम्ही बघू शकता. घरामध्ये लावा लाव्या कशा होतात त्याचा पण व्हिडिओ बघू शकता. म्हणजे सांगण्याचा माझा मुख्य मुद्दा असा आहे की महिला वर्गाने आजच पितृपक्षाच्या पावन मुहूर्तावरती, पितृपक्ष हा खूप पावन मुहूर्त आहे, या मुहूर्तावरतीच घरामध्ये सगळ्यात पहिले फोडणी द्या. मोठा टीव्ही मला आजच्याच पाहिजे. ते तिकडे काय करा, हा टीव्ही कोणाच्याही घरात मारा मला माहिती नाही. घरात जेवण पाहिजे असेल तर घरामध्ये मला सोनी ब्राव यासारखा मोठा टीव्ही पाहिजे. चायनाचा टीव्ही चालणार नाही. क्लिअर बोला, टीव्ही बंद झालेला चालणार नाही. मला व्यवस्थित टीव्ही पाहिजे. मला त्याच्यावरती मेडिटेशन करायचं आहे. मला त्याच्यावरती दत्तप्रबोधिनीचे लाईव्ह व्हिडिओ बघायचे आहेत. मला त्याच्यावरती सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायण मला ऐकायचं आहे. त्याच्यावरती मला यूट्यूबचे दादांचे सगळे व्हिडिओ बघायचे आहेत. तर अशा पद्धतीने घरामध्ये बिलकुल बिलकुल ताई, तुमच्या सगळ्यांसाठी मी काय बोललो, जंगलात जायला भेटलं नाही म्हणून काय झालं, घराचं जंगल बनवू. घरामध्येच सगळे प्राणी पाळायचे टीव्हीवर, आहे की नाही? बिंदास आजच तुम्ही लागा. आणि मलाच मी सांगतो, आजच तुम्ही तुमच्या फेसबुकच्या टाइमलाईनला घरात टीव्ही आला, मग तो हप्त्याने येऊ दे का तो वन टाइम शॉर्ट इन्व्हेस्टमेंटने येऊ दे, हा, पण आला पाहिजे. आणि आजच्या आज तुम्ही मस्त ओढ्याचा जो मधुर आवाज आहे तुमच्या घरामध्ये गुंजला पाहिजे. म्हणजे बाबा चला जंगलात आलो. हा, हा, हे सुरू करा. ठीक आहे, आयडिया नाही दिली ताई, मी सगळं तुमच्या फेवरमध्येच करणार. महिलांना मान पहिला, बाबा दुनियादारी नंतर. ईश्वर हा जो एक अभिव्यक्तीचा जो आविर्भाव आहे हा स्त्री देहातून सुद्धा प्रकट होतो. म्हणून स्त्री देहाला मान पहिला आहे की नाही? घरामध्ये मोठा टीव्ही, मस्त डॉल्बी डिजिटल साऊंड ट्रॅक लावून घ्या. मस्त महाराजांची गाणी, पराडकरांची गाणी ऐकायची सकाळ सकाळी खडाखड एकदम. वी डोंट केअर.
वी डोंट केअर असं बोलायचं. मला माहिती नाही. महाराजांची गाणी. श्री गुरु दत्त राजमूर्ती ओवाळितो तुझं प्रेमे आरती, ब्रह्मा विष्णू शंकराचा असे अवतार श्री गुरुचा. कानात आवाज गुंजला पाहिजे दिवसभर, ती भनभन कानामध्ये गोलगोल फिरली पाहिजे. श्री गुरु दत्त राजमूर्ती अशी. ते बघा, तुम्हाला बघा ते सगळं बघा. तुम्ही फक्त सुरू तर करा. सुरू तर करा. नाही नाही आवडलं तर मला लाईव्ह मध्ये बोला. तुम्हाला कोणा 101% आवडेल महिला वर्गांसाठी मी सांगतो. पण आजच तुम्ही तुमच्या साहेबांना सांगा, आजच्या आज टीव्ही पाहिजे, नाहीतर घरात जेवण बनणार नाही. आजच्या आज टीव्ही पाहिजे. कपडे भांडी धुतली जाणार नाहीत. आहे की नाही? सिरियल लावून नाही बसणार गोलटकर. माझं मी बोललो ना नाही लावणार. ताई कुठलेही महिला वर्ग माझं सगळं ऐकतात. खोटं वाटतंय का? आत्ताच्या आत्ता बघा बघा, तुमच्यापैकी कोणीही सिरियल लावणार आहे का? खरं सांगा. सिरियल नाही लावायचं, महाराजांना प्राप्त करायचं आहे, जंगलाची किंमत मोजायची आहे. सिरियल लावून बसायचं नाही घरामध्ये. काकड आरती लावा. दत्तगुरूंची काकड आरती लावा. सकाळी सकाळी 5:45 डॉट दत्त मंदिर माणगावला काकडा होतो. का नाही घराचं दत्त मंदिर होऊ शकत सांगा? हा, नाही लावणार. माझ्या बहिणी आहेत सगळ्या, मोठ्या बहिणी आहेत माझ्या, सगळ्या सगळ्या माझ्या मोठ्या बहिणी माझं सगळं ऐकणार. सगळ्या माझ्या मोठ्या बहिणी आहेत. मनाने पण मोठ्या आहेत, वयाने पण मोठ्या आहेत, जबाबदारीने पण मोठ्या आहेत. हा, ते म्हणजे फुल मल्टीपर्पज झालं तुमचं. तो टीव्ही सोनी ब्राविया सारखा मोठा टीव्ही, पारायण पण लावा मोठं घरात, वास्तू एकदम क्लिअर. हा, आपले युट्यूबचे व्हिडिओ लावा. आता बघा नवरात्रीचे व्हिडिओ लावा. हा, एकदम क्लिअर. मस्त टीव्ही समोर बसून मेडिटेशन करा. मस्तपैकी धारणा करा. ओढा, खळखळ आवाज, चिमण्यांचा आवाज, मस्तपैकी ते पक्ष्यांचे आवाज, सुंदर आवाज. डोळे बंद करायचे आणि धारणा करायची भ्रुकुट मध्यावर. ऑलरेडी मी आज्ञा चक्रावर कसं ध्यान करायचं सांगितलेलं आहे. बर, मी मला एकच माहिती आहे, महिला वर्ग दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या संसारासाठी आपल्या शरीराची झीज करतात. तर त्यांच्या मनासाठी, त्यांच्या मनाला आधार मिळावा, त्यांच्या मनाला सन्मान प्राप्त व्हावा, त्यांच्या मनाला एक एक चांगला एक जागा मिळावी जिथे त्यांना आराम मिळेल मनाला. त्यासाठी ही एक छोटीशी व्यवस्था नाही करू शकत घरातली लोक? हा, अख्खं जीवन एक स्त्री स्वतःसाठी कधीच जगत नाही. पूर्ण तिच्या परिवारासाठी ती जगते. हा, माहेरी असेल तर भावासाठी वडिलांसाठी जगते, सासरी असेल तर नवऱ्यासाठी जगते, मुलांसाठी जगते. हा, पण ती स्वतःसाठी कधी जगत नाही. मग तिला जर महाराजांची प्राप्ती करायची असेल आणि जंगलात जाता येत नसेल, तर तिने घरातच काय न करावं तिचं स्वतःचं अस्तित्व तयार. कसं वाटतं तुम्हाला सगळ्यांना? हा विषय गंभीर विषय आहे. तुमच्या सगळ्यांचं मत नोंदवा. अतिशय गंभीर विषय आहे. महिलांना मान पहिला. महिलांना, तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे, तुम्हा सगळ्यांना त्या टीव्हीचा फायदा पण कसा होऊ शकतो सांगू का? एकदम फायदा होऊ शकतो भारी. तुम्ही त्याच्यावरती आपलं स्मशान पारायण लावा. तुम्ही त्या टीव्हीवरती आपलं स्मशान पारायण लावा. मी तुम्हाला मागे पंचकपाल साधनं सांगितली होती, आठवतंय? शंकराची पंचकपाल साधनं सांगितली होती, आठवतंय का? पंचकपाल साधना करा ना टीव्हीवरून. अरे ज्या टीव्हीमुळे घरामध्ये सिरियली बघितल्या जातात, नको नको ते फालतू गोष्टी होतात, त्या टीव्हीचा सदुपयोग साधन म्हणून अध्यात्मात प्रगतीसाठी का नाही होऊ शकत? गुरा दुसरा तिसरा चौथा टीव्ही नाही, मोठी स्क्रीन पाहिजे, मोठी स्क्रीन. फुल भिंतीला चिकटला पाहिजे टीव्ही. मोठी स्क्रीन पाहिजे, छोटी नाही. विजन मोठं पाहिजे.
मागे पंचकपाल साधना सांगितली होती, त्याच्यामुळे सगळ्यात पहिली साधना कुठली आहे पंचकपालामध्ये? 5 खोपडी साधना. शंकराला 5 खोपडी पंचवक्त्र शिव म्हणतात, बरोबर आहे. त्याच्यामध्ये पंचकपाल असतं, त्याच्यामध्ये त्यांच्या आजूबाजूला पंचकपाल म्हणजे 5 खोपडी साधना. 5 खोपडी साधना जी आहे त्यातली सगळ्यात पहिली कुठली येते? आध्यात्मिक उबंटू. सगळ्यात पहिले आध्यात्मिक उबंटू येतं. दुसरं सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायण येतं. तिसरं स्मशान पारायण येतं. चौथं उतारे उपाय तोडगे येतात. आणि 5वं यंत्रसिद्धी येते. हे 5 गोष्टी आहेत. या 5 गोष्टीचा विनियोग घरात बसून तुम्ही करू शकता. आध्यात्मिक उबंटू जे आहे, आध्यात्मिक उबंटूमध्ये काय करा, तुमच्या मोबाईलमध्ये अलार्म लावा, दर 3 तासाने आध्यात्मिक उबंटू करा, ओम काळ भैरवाय नमः आणि श्री स्वामी समर्थ. दुसरं सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायण करा, लावून टाका टीव्हीवर सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायण, घुमू दे आवाज पारायणाचा, लाईव्ह पारायणाचा घरामध्ये, फुल घरातले दोष बाहेर. तुम्ही एकटे साधना कराल, तुम्ही तुमची ऊर्जा घरामध्ये खर्च होते. हाय ना इथे आपण सामूहिक करायला, चला आपली ऊर्जा लावू तुमच्या घरामध्ये वास्तुदोष काढायला. हा, आपली ऊर्जा लावू तुमच्या घरात वास्तुदोष करायला, पूर्ण काढायला. दुसरं सांगितलं. तिसरं स्मशान पारायण करा. घरामध्ये काय आजार नाही ना, काय कोण नाही ना, कोणी आयसीयू मध्ये नाही ना, काय नाही. हा, जर कोणी ऍडमिट असेल तर स्मशान पारायण लावून टाकायचं घरामध्ये, सकाळ संध्याकाळ स्मशान पारायण करायचं, एकदम पॉवरफुल. स्मशान पारायणाचा व्हिडिओ बघा, त्यातून बऱ्याच लोकांचे जीव वाचलेले आहेत. 4 नंबरमध्ये उतारी उपाय तोडगे आहेत. बघा टीव्हीवरती उतारी उपाय तोडगे. हा, उतारी उपाय तोडगे टीव्हीवर बघा आणि करा उपाय घरामध्ये. 5वं यंत्रसिद्धी आहे, यंत्राचे व्हिडिओ आहे, यंत्राचे व्हिडिओ बघा आणि यंत्र करा घरामध्ये, आपल्या अप्लाय करून टाका. हा, म्हणजे काय, घरामध्ये साधना करणे आणि अरण्य साधना करणे हा विषय किती संवेदनशील आहे की नाही, याचा तर आता आपल्याला अभ्यास झाला. म्हणजे मी अरण्यावरती येतो. ठीक आहे, आता मी ही धारणा करतो की अरण्यामध्ये नरदेह जातील, कारण महिला वर्गांसाठी तर आपण सोय केली त्यांच्या घरामध्ये, आहे की नाही. म्हणजे महिला वर्ग जे आहेत त्यांना सेफ्टी राहील घरातल्या घरात, जंगलाची काही त्यांना गरज नाहीये. ठीक आहे, तिकडे बघण्याची गरज नाहीये, म्हणजे महिला वर्गाची सेफ्टी झाली. पॉईंट नंबर 1. आता नरदेहांसाठी हा विषय आहे, हा महिला वर्गांसाठी नाहीये. आता ऐका, अरण्याचा विषय सांगतो मी. पहिले अरण्याचे भाग करतो. हा, अरण्याचे मी टोटल 3 भाग केलेले आहेत. सगळ्यात पहिला भाग जो आहे अरण्याचा, केलेला आहे अरण्याचा, तो आहे पश्चिम महाराष्ट्राचा. तुमचा पश्चिम महाराष्ट्र म्हणजे तुमचा समुद्र तटाचा जो एरिया आहे, कोकण पट्टा आहे, मालवण पट्टा आहे, हा सगळ्यात पहिले पश्चिम महाराष्ट्राचा अरण्याचा भाग आहे. पॉईंट नंबर 1. हा, पॉईंट नंबर 2 जो भाग आहे तो तुमचा आहे, तुमच्या पाणलोट क्षेत्र आहे, धरणाचं पाणलोट क्षेत्र आहे, जिथे किल्ले आहे, जिथे सह्याद्री पर्वतरांग आहे. ठीक आहे, सह्याद्री पर्वतरांग, गड पुरुषांच्या शोधामध्ये हा जो विषय आहे आपला, ठीक आहे, हा दुसरा विषय झाला. म्हणजे कुठला सह्याद्रीचे पर्वतरांग आहे, जिथे छत्रपती शिवरायांचे किल्ले आहे, जिथे जंगल आहे, हा दुसरा भाग झाला अरण्य क्षेत्राच्या दृष्टिकोनातून. तिसरा भाग मध्ये कुठला आला, तुमच्या उत्तर महाराष्ट्राचा भाग आला. तिसरा भाग आला उत्तर महाराष्ट्राचा भाग आला. हे 3च ठिकाणी जंगल आहेत. एक आहे तुमचं कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र आला. दुसरं सह्याद्री पर्वतरांगा आल्या. ठीक आहे, म्हणजे शिवरायांनी जे किल्ले बांधले त्या ठिकाणचा अरण्याचा प्रदेश आहे, त्याचं कमळगड वगैरे आहे, खूप सुंदर आहे तिकडचा परिसर. ठीक आहे, पावरगड आहे भंडारदऱ्याला, खूप सुंदर आहे. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये हा दुसरा भाग आला, विषय कळला. आणि तिसरा भाग जो आला, हा आला तुमच्या उत्तर महाराष्ट्राचा भाग आला. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे तसं जळगाव आणि तुमच्या औरंगाबादच्या बॉर्डरवरचा एरिया, एकदम पॉवरफुल भाग येतो. ठीक आहे, पॉवरफुल भाग आहे. तर हे 3 भाग आले. नाही, दंडकार आणि उत्तर, मी महाराष्ट्रातली गोष्ट सांगतोय ना सातपुते. महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकांना म्हणजे महाराष्ट्रामध्ये फिरायचं असेल तर त्यांच्यासाठी तो विषय जो आहे तो क्लिअर केला, म्हणजे लवकरात लवकर त्यांना फिरता येईल असं म्हणतोय. महाराष्ट्राच्या बाहेरची गोष्ट नाही सांगितली. तसं मग चित्रकूट वगैरे आहे सांगायला गेलं तर. ठीक आहे, तिथे मग चित्रकूट आहे, परत अश्वत्थामध्ये जंगल आहे.
ठीक आहे. चित्रकूट नंतर तुमचं ते कुठलं ते मेघनगरचा पुढचा जो पट्टा आहे पूर्ण मेहताखेडीचा पट्टा आहे, तो अश्वत्थामाचा पट्टा आहे तो सगळा. पण तिथे नाही जायचं आपल्याला. तिथे का नाही जायचं? कारण की आपण इथे राहतो ना महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्रातला एरिया मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ते 3 भागामध्ये आहे: पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र. 3 भाग मी सांगितले. चला ठीक आहे, कळालं. बरं, आता पुढचा मुद्दा असा, आता सगळ्यात पहिले नरदेह जे पुरुष देह आहे त्यांना जर जंगलात जायचं असेल तर एक लक्षात घ्या, तुम्ही जंगलामध्ये समजा पश्चिम महाराष्ट्र पकडलात, पश्चिम महाराष्ट्र जर पकडला तर जायचं असेल तर तुम्हाला जंगलात जायचं असेल तर समजा तिथे दत्त मंदिर आहे, किंवा जंगलामध्ये समजा वेताळेश्वराचं स्थान आहे, नवनाथांचेही समाधी स्थानं आहेत. नवनाथांमध्ये जे 84,000 अनुयायी होते तर त्यांची सुद्धा स्थानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. तर एक लक्षात घ्या, जंगलामध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल, मी पुरुष वर्गांसाठी सांगतोय, महिला वर्गांसाठी नाही, फक्त आणि फक्त पुरुष वर्गांसाठी सांगतोय, महिला वर्गांसाठी हा विषय नाही. हा, जर पुरुष वर्गांना जर जंगलात जाऊन प्रवेश करायचा असेल तर सगळ्यात पहिले तुमच्या सोबत एक टेंट पाहिजे, एक काठी पाहिजे, थोडं फटाकड्या पाहिजेत, कारण की जंगलामध्ये रानगवा, डुकर, ठीक आहे, लांडगे, ठीक आहे, चित्ता, जंगली हत्ती. हे हत्ती रस्त्यावरचे नाही ना, आधीच सांगतो. आपल्याकडे जे रस्त्यावर हत्ती फिरतात ना, ते हत्ती नाही आहेत, हे रानटी जंगली हत्ती असतात आणि हे अंगावर धावून येतात. हा, तर तिकडे तुम्हाला फटाकडे लागणार. फटाकडे फोडल्याने हे पळून जातात. विषय कळला? हा, आता याच्यामध्ये जर तुम्हाला जंगलात राहायचं असेल तर मी तुम्हाला आत्ताच क्लिअर करतो, जंगलामध्ये चकवा आहे, जंगलामध्ये चकवा असतो, वाटड्या असतो, जंगलामध्ये खविस्स पण स्थान आहे, ठीक आहे, जंगलामध्ये जिन्नाची पण स्थानं असतात, ठीक आहे, जंगलामध्ये आहे स्थानं, पिशाचिनी पण स्थानं आहेत, खूप डेंजरस स्थानं असतात, ठीक आहे, जंगलामध्ये भूतप्रेत पण आहेत, खूप डेंजरस स्थानं आहेत. तर जंगलामध्ये जर पुरुष वर्गांना जायचं असेल आणि जर तिथे राहायचं असेल, साधना करायची, जंगलात जर साधना करायची असेल तर म्हणतोय मी, साधना करायची म्हणत असेल तर फक्त न शिवलेले कपडे घालायचे, न शिवलेले कपडे घालायचे पुरुष वर्गांनी, अंगावरती शिवलेले वस्त्र नकोत. कळालं काय? ह्याचा अर्थ कळाला का? म्हणजे फक्त कमरेला पंचा गुंडाळायचा असतो, पंचा टाईप, बस. जंगलामध्ये जायचं असेल साधना करायला तर न शिवलेले वस्त्र परिधान करायचे, म्हणजे भूताप्रेतांचा त्रास होत नाही, चकवा बसत नाही. जंगलात जायचं, अरण्य साधना करायची असेल तर फायदा आहे. कुठे जायचं ते पण सांगतो, कुठे जायचं ते पण सांगतो, कुठे राहायचं ते पण सांगतो, पण न शिवलेले वस्त्र परिधान करायचे. कधी तुम्हाला असं वाटलं की आम्हाला जंगलात जायचंय, कमरेला पंचा वगैरे टाईप गुंडाळायचा, बांधायचा, पंचा वगैरे कमरेला बांधायचा, पूर्ण शरीर ओपन पाहिजे, ठीक आहे, हातामध्ये काठी वगैरे पाहिजे, बॅग वगैरे पाहिजे, तर मग काय होणार की भूतप्रेतांचा तुम्हाला त्रास होणार नाही. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, जंगलामध्ये जर तुम्ही फिरत असाल आणि तुम्हाला जर नवीन कुठलं लोकेशन जर तुम्हाला दैवी घ्यायचं असेल तर एक लक्षात ठेवा, 3 झाड एकत्र पाहिजेत मला. तुम्ही जंगलात आजच घ्या, कधी पण जा, आज उद्या परवा, पाऊस थांबल्यावर, पाऊस असताना जा, पण 3 वृक्ष एकत्र असलेलं वृक्ष बघा. मग ते 3 वृक्ष कुठली पण असू दे, जांभूळ असू दे, चिंच असू दे, वड असू दे, पिंपळ असू दे, औदुंबर असू दे, सगळ्यात श्रेष्ठ वृक्ष म्हणजे वड, पिंपळ, औदुंबर, ठीक आहे. हे 3 वृक्ष एकत्र असलेलं वृक्ष बघा. त्या वृक्षाच्या मुळाशी 101% कुठली ना कुठली तरी शक्तीचा वास असतो. तिथे तुम्हाला मंदिर नाही मिळणार, ना कुठे शीळ मिळणार, पण तिथे जर राहायला लागलात तर ती शक्ती तुमच्या समोर येणार, नागाच्या रूपात तरी येईलच, नागाच्या रूपात तरी येणार. याच्यापेक्षा पॉवरफुल स्थान सांगतो, 5 वृक्ष एकत्र असलेले वृक्ष बघा जंगलामध्ये. अरण्य साधना करायची ना, तर मी तुम्हाला देतो ना मार्ग करून, मार्ग करा ना आणि माझ्यापर्यंत पोचा. मी काय म्हणतो, तुम्ही आजच परत पुरुष वर्गांनी काय करा, 3 वृक्ष असलेलं एक वृक्ष बघा, मला सांगा, मला फोटो पाठवा, ते 3 वृक्ष एकत्र पाहिजेत, किंवा ह्याच्यापेक्षा पॉवरफुल 5 वृक्ष एकत्र असलेलं वृक्ष शोधा.
5 वृक्ष एकत्र असलेलं वृक्ष शोधा आणि मला त्या 5 वृक्ष एकत्र असलेलं मला फोटो टाका. त्या वृक्षाच्या मुळाशी भुजंगाचा वास असतो, मसोबाचा वास असतो, त्या वृक्षावरती वेताळेश्वराचा वास असतो. ठीक आहे. तर मला तिथे इवन विप्र चांडाळिनी पण तिथे असते, विप्र चांडाळिनी पण तिथे असते. तर कृपया करून तुम्ही जंगलात जेव्हा फिराल तर त्याचा वास शोधून घ्या. ठीक आहे. जंगलात साधना करायला बसाल तर मोबाईल बंद राहणार तुमचा. त्याच्यामुळे एक पर्यायी कॅमेरा ठेवा, एक पर्याय कॅमेरा ठेवा. तुम्ही समजा टेंट लावला, तुम्ही राहिले तर तिकडे कॅमेरा लावून ठेवा टेंटवरती, झाडावरून. म्हणजे जे काय तुमच्या टेंटच्या अवतीभोवती जे काय ऍक्टिव्हिटी होत असतील तर ते कॅप्चर होतील. विषय कळाला. टेंटवरती कॅमेरा लावायला विसरू नका. रात्री अपरात्री तिकडे काय ना काहीतरी फिरत असतं, तर ते कॅप्चर होईल तुमच्या ह्याच्यामध्ये. माझी जिकडे मदत लागेल तिकडे मी मदत करायला तयार आहे, त्याच्याबद्दल चिंता करू नका. ठीक आहे. याच्यामध्ये अजून एक मुद्दा सांगतो. समजा तुम्हाला जंगलामध्ये जाऊन समजा तुम्हाला भीती वाटली, पूर्ण अंधार असतो, काय काळोख असतो, आवाज असतात, डरकाळे असतात, भीती वाटली, तर तुम्ही किल्ल्यांवरती जाऊन सुद्धा तुम्ही टेंट लावू शकता आणि तिथल्या देवस्थानाचं पण तुम्ही ते संशोधन करू शकता. ते आपल्या गडपुरुषांच्या शोधामध्ये आहे तो विषय, तो करू शकतो आपण. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर गड किल्ल्यांवरती जा, तिकडे तुम्ही टेंट बांधा आणि तिथे रात्र काढाने कॅमेरा लावून द्या. ते कॅमेऱ्याचे फुटेजेस आम्हाला पाठवा, आम्ही त्याच्यावरती तुम्हाला प्रॉपर गाईड करू. विषय कळाला. आसन घेणं गरजेचं आहे. तुमच्याकडे दर्भासन तरी पाहिजे, खडकावर बसायचं नाही. तुमच्या बॉडीमध्ये उतरणारी सगळी ऊर्जा त्या खडकामध्ये जाणार. आसन कंपल्सरी घ्यायचं आहे. जंगलात जायचं असेल तर अशा वृक्षांच्या मुळाशी बसायचं, खोडाजवळ बसायचं. 5 वृक्ष एकत्र आलेले वृक्ष त्याच्या खोडाजवळ बसायचं. 3 वृक्ष एकत्र आलेले त्याच्या खोडाजवळ बसायचं आणि महामृत्युंजयचा जाप करायचा. कुठला? महामृत्युंजयचा जाप करायचा. ठीक आहे. याने काय होणार की त्या वृक्षाच्या आतली जी ऊर्जा आहे ती तुम्हाला प्राप्त होते. ह्याच्यामध्ये आपल्याकडे एक उपाय आहे, तो मी आजारी लोकांसाठी वापरतो. त्याच्यामध्ये सूर्यरश्मी हरिकेश हा पुरस्तात सविता ज्योतिही हा मंत्र आहे. या मंत्राचा वापर कसा करायचा आम्ही त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तो व्हिडिओ आपल्या उत्तर विभाग तोडग्यामध्ये आहे. विषय कळाला. पुरुष वर्गांसाठी सांगतोय. त्याच्यामध्ये कॅमेरे लावा, बसा, वृक्ष बघा, 3 झाडं एकत्र किंवा 5 झाडं एकत्र बघा आणि त्या झाडांना शोधा. तिथे तुम्हाला पॉवर्स मिळणार. पॉवर्स पाहिजे ना तुम्हाला, पॉवर्सच मिळवायला तुम्ही जंगलात जाताय ना, तर पॉवर मिळणार तुम्हाला. ठीक आहे. जरा अशा ठिकाणी त्यांना कुठल्याही शक्तीने त्रास दिला तर काय करू शकतात ताई. आता मी ते नाही बोलू शकत ताई. प्रत्येक गोष्टीमध्ये काय ना काहीतरी फायदा किंवा नुकसान आहे. त्यांनी तिथे राहायचं, पुरुष वर्गांनी तिथे राहायचं, तिथे अनुभवायचं. विजेचा झटका आहे तो सहन करायचा ताई. सहन केल्याशिवाय असं आयतं तर कोणाच्या घशात काय भेटणार नाही. थोडा त्रास सहन करावा लागतो. आयतं तर भेटणार नाही. मलाही त्रास झालेला आहे. मी जंगलात राहिलेलो आहे. अशाच पद्धतीने मी जंगलामध्ये फिरलेलो आहे. त्रास होतो ताई. माझ्या समोर पण गोष्टी आलेल्या आहेत, पण आम्ही घाबरत नाही. आम्ही 2 हात करतो त्यावेळेला. अरे अन्वीचा वाढदिवस आहे, हॅपी बर्थडे. बोला, आनंद आहे. चला ठीक आहे. आता 12:30 व्हायला आले. अरण्यामध्ये राहायचं असेल तर 5 वृक्ष एकत्र आलेले वृक्ष बघा किंवा 3 वृक्ष एकत्र आलेले वृक्ष बघा. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, असं जंगल बघा जिथे बॉडी जाळतात. कुठे? त्या जलाशयाच्या बाजूला. असं जंगल बघा. जंगलच पाहिजे, गावापासून लांब पाहिजे, जिथे बॉडी जाळतात. असं कुठे आहे का ते बघा. पहिलं स्थान सांगितलं तुम्हाला कुठलं? 3 वृक्ष किंवा 5 वृक्षाचं सांगितलं. दुसरं स्थान कुठलं सांगतोय? असं स्थान बघा जिथे नदीच्या किनारी बॉडी जाळतात, पण जंगल ते गावापासून लांब पाहिजे. हा, गावापासून लांब पाहिजे.
हा, हे दुसऱ्या टाईपचं स्थान सांगितलं. तिसऱ्या टाईपचं स्थान सांगतो गावापासून लांब असलेलं वेताळेश्वराचं स्थान किंवा काळ भैरव स्थान किंवा साती आसराचं स्थान. गावापासून लांब असलेला वेताळेश्वर पाहिजे. तिसरं स्थान, हा, तिथे महिला वर्ग जाणार नाहीत. मी आधीच क्लिअर करतो, ही जागा नाही फिरायची. ही जागा डेंजरस आहे, खूप डेंजरस स्थान असतात. 3 नंबर सांगितलं. हा, तर या तीन तीन स्थानामध्ये कुठलंही स्थान शोधा. सापडलं मला व्हॉट्सअपला सांगा किंवा प्रतिनिधी सांगा. आणि अशा ठिकाणी जा आणि अरण्यामध्ये साधना करा. तुम्हा पुरुष वर्गांसाठी सांगतो, तुम्हा लोकांना काही ना काहीतरी मिळणार. पुरुष वर्गांना सांगतो, तुम्हा लोकांना काही ना काहीतरी मिळणार. एकदम पॉवरफुल मिळणार. बघा, या तिघांपैकी कुठेही जा, तिघांपैकी कुठेही जा. पहिलं 3 वृक्ष किंवा 5 वृक्ष, दुसरं नदीच्या किनारी जिकडे बॉडी जाळतात ते स्थान झालं. तिसरं वेताळेश्वराचं स्थान आहे, वेताळ देव आहे. काळ भैरव आहे जंगलामध्ये, तिथं अशी स्थानं आहेत. जंगलामध्ये काळ भैरव आहे, एक स्थान आहे. साताऱ्यामध्ये आहे. सातारा उंब्रजवरून राईट मारला जखीनवाडी येते. जखीनवाडीवरून खाली उतरलं, पुढे जर राईट मारला तर मल्हारपेठ येतं. मल्हारपेठून पुढे गेलं तर नवा रस्ता येतो. नवा रस्त्याचा नाका आहे, 3 रस्त्याचा नाका आहे. तिथून लेफ्ट मारलं आतमध्ये, कोयना नदीचा जो ब्रिज आहे तो क्रॉस केला, सरळ गेलं, राईट मारलं, पुढे गेल्यानंतर सोनवडे गाव येतं. सोनवडे गावाच्या वरतून आतून जर गेलं वरती तर भैरवनाथचं स्थान आहे वर. तर त्या भैरवनाथाच्या स्थानाच्या एका बाजूला मथुरेचा कडा आहे आणि दुसऱ्या बाजूला ब्रह्मराक्षस आहे आणि वरती काळ भैरव आहे. मथुरेचा जो कडा आहे तिथे खवीस आहे, पलीकडच्या बाजूला ब्रह्मराक्षस आहे आणि त्याच्या वरती जो आहे तो काळ भैरव आहे. तर ते स्थान आहे, ते एक पॉवरफुल स्थान आहे. अशी स्थानं आहेत जंगलामधली, मी आत्ताच सांगतो. जंगलामध्ये भरपूर, कोकणामध्ये स्थान आहे. कोकणामध्ये कोलगावला स्थान आहे. जंगलामध्ये 3.5 किलोमीटर चालावं, वरती चढावं लागतं. तिथे टेंबेस्वामी महाराज जायचे. महापुरुष आहे तिन्ही. माणगाव वाकेरी आणि कोलगावचा महापुरुष आहे म्हणतात त्याला, पण ते आहे नाथांचं स्थान. धर्मबीजापासून ते महाशिवरात्रीपर्यंत तिथे नवनाथांचा वास असतो. हो, घाटावर शेव जाळतं त्याला पण स्मशान म्हणतात त्याला, तिथे पण बसू शकतो. त्याला साधना किती दिवस आणि कोणती करायची, त्या ठिकाणी सुरुवात मृत्युंजय मंत्राने करायची हे समजलं. साधारण तुमच्या मनावर आहे, तुम्हाला जेवढं खेचाल तेवढं खेचा. तुम्ही जितक्या दिवस थांबाल, माझ्या मते तुम्ही तिथे 20 ते 21 दिवस स्टॉप केला पाहिजे, थांबले पाहिजे. मग त्याच्यामध्ये जेवण वगैरे कसं काय, मॅगी नाही खायची, आधी सांगून ठेवतो. मॅगी नाही खायची, काहीतरी सवय लावा, वेगळं जेवण, चणे वगैरे भिजत घाला, असं काहीतरी करा. पण तुम्हाला मुक्काम करावं लागणार. तुम्हाला जर पॉवर पाहिजे तर मुक्काम करावं लागणार जंगलामध्ये. जंगलामध्ये मुक्काम कराल तरच तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या समोर येऊ शकतील, नाही तर नाही येणार. एक रात्र राहून नाही होत. एक रात्र राहायचं असेल तर तुमच्याकडे पॉवर पाहिजे, ते पॉवरने ते खेचून येतात तुमच्याकडे. पण तुमच्याकडे पॉवर नसेल तर तुम्हाला राहावं लागणार, का की त्यांचा तुमचा सामना झाला पाहिजे. सामना होण्यासाठी तुम्हाला राहावं लागणार. पाणोली दर्याला देवाजवळ चालेल का? धावेल, जा तिथं पाणोली दर्यामध्ये, जा तिथे वरती काळ भैरव आहे, तिथे राहा. प्रत्येक रात्र राहा. एक रात्र नाही राहून चालणार तिथं पाणोलीला. 2, 3, 4, 5 रात्र काढा. मी तिथं राहिलोय पाणोलीला देवाजवळ रात्री. मी तिथं अग्नी पण जाळला. अग्नी जाळल्यानंतर टोटल अग्नी निळ्या रंगाचा, आणि त्या निळ्या अग्नीतून देव प्रकट झालेला आहे. हा, कोल्हापूरमध्ये गडहिंग्लजला आहे भैरेवाडीचे मंदिर जंगलात आहे, बरोबर आहे. चला, आनंद वाटला. मी का नाही आन्सर देणार ताई? आन्सर देतो ताई. प्रश्न एवढे स्पीडमध्ये जातात, कसं मला दिसतंय सांगा. परत भेटूया ना, शनिवारी आहे ना रात्री पारायणाला आपण, रविवारी परत लाईव्ह आहे 11 वाजता. कुठे जाणार तुम्हाला सोडून? कमिटमेंट आहे तुमच्यासोबत, नाही सोडू शकत. परत करा प्रश्न शनिवारी रविवारी. काय शनिवारी नको, रविवारी करा प्रश्न. लय हाणतात, बरोबर गोलाटकर, लय हाणतात. काळ भैरव लय हाणतो पहिले. जय योगेश्वर. जरा आनंद वाटला. आता भेटूया शनिवारी रात्री सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणावरती, तेही तुमच्या घराच्या मोठ्या टीव्हीच्या स्क्रीनवर. मोठी टीव्ही स्क्रीन लावा ताई सगळ्यांनी. भाऊंना पण सांगतो,
मला माहिती आहे पुरुष वर्ग ऐकून असं कानाडोळा करतील, पण महिला वर्ग आपले अतिशय वचनाने घट्ट आहेत. हा, प्राण जाय पर टीव्ही न जाय, आहे की नाही. एकदम कडक नियम आहेत आपले सगळ्यांचे, आहे की नाही. दत्तप्रबोधिनीचे जे महिला वर्ग आहेत ते एकदम म्हणजे एकदम कट्टर आहेत त्या सगळ्या. त्यांना कोणी वळवू नाही शकत. देवता जरी आले बोलतील ताई नका तुम्ही या आमच्या महाराजांची सेवा करू, तरी ते बोलतील तू जा तुझ्या घरी, मी आमच्या महाराजांना आम्ही बघून घेऊ, आहे की नाही. एकदम दत्तप्रबोधिनीच्या महिला साधक वर्ग एकदम ज्वलंत अग्नी आहेत. मला माहिती आहे ना, रोज ऐकतो मी, रोज व्हॉट्सअप बघतो, रोज कळतं आपल्याला. बय असंच असतं ते डोळ्यातले हे आनंदाचे अश्रू आमचे पण थांबत नाहीत देवरुखकर. एकदम डेंजर, धगधगी ज्वाळा आहे पूर्ण सगळ्या, त्या सगळ्या जणी काळ भैरवच आहे सगळ्या, आहे की नाही. खूप आनंद आहे, खूप आनंद आहे आपल्याला. असंच पाहिजे, डोळ्यात प्रेमाचे अश्रू थांबलेच नाही पाहिजे. हा सगळं सांगणार साधनेची सातपुते. आता आरण्याची साधना सुरू झाली आपली या सातपुते. रविवारी पण आपण घेऊ आरण्याचा विषय करू आता. तुमच्या सगळ्यांसाठी आज पहिला विषय सांगितला. अरण्याचा विषय घ्यायचाच आहे. अजून मी काय बोललोच नाहीये. अजून पुढच्या बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत अरण्याच्या जंगलातल्या. करू आपण. आता आजच्यासाठी राहू दे. आता शनिवारी संध्याकाळी सगळ्यांनी मस्तपैकी उद्घाटन करा आणि रात्रीचं पारायण तुमच्या घरामध्ये नाद गुंजूजे नवनाथांचा. शाबरी काव्य ते नादरेले कोणी जाळणी शापणी भस्म करू, आहे की नाही. आणि मग रविवारी सकाळी 11 वाजता पारायण करू. बघा अनुभव पण मोठे येणार तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही फक्त पारायण मोठ्या लाऊड स्पीकरमध्ये ऐका. ठीक आहे, चला भेटूया शनिवारी रात्री 11:15 वाजता सामूहिक साप्ताहिक नवनाट्य पारायणामध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. जय आदेश. धन्यवाद धन्यवाद. सायनिंग आउट.